पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम। गोपाल कृष्ण भगवान की जय। कृष्ण कन्हैया लाल की जय। वृंदावन विहारी लाल की जय। पंढरीनाथ भगवान की जय। ओम भगवते वासुदेवाय। भगवते वासुदेवाय। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा। धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। परमपावन अशा हिमालयाच्या अतिउच्च शिखरावर भगवान बद्रीनारायणांच्या चरणकमलाजवळ सरस्वती मातेच्या तीरावर शम्याप्राश नामक आपल्या आश्रमामध्ये महर्षी वेदव्यास भगवान श्रीमद भागवत ग्रंथराजाचा शुभारंभ करत असताना या प्रथम श्लोकातून मंगलाचरण करत आहेत. आमच्या साधुसंतांची परंपरा आहे की कुठल्याही कार्याचा आरंभ मंगलाचरणानं करतात. मंगलाचरण म्हणजे काय हो? की आम्ही आरंभिलेलं कार्य निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून भगवंताचं स्मरण करणे याला मंगलाचरण असं म्हणतात. तसं पाहिलं तर या शब्दातच अर्थ कळून येतो बरं का. मंगल अधिक आचरण बरोबर मंगलाचरण. ज्याचं आचरण मंगलमय आहे त्याचं स्मरण करणे, त्याचं ध्यान करणे, त्याला वंदन करणे, त्याच्या नामाचा उच्चार करणे, त्याची पूजा करणे याला मंगलाचरण म्हणतात. सामान्यतया जगाचा जर विचार केला तर संसारातल्या जीवाचं आचरण अमंगल आहे. आमचं आचरण अमंगल आहे कारण आम्ही कुठलंही कार्य करायचं झालं तर काहीतरी हेतू, कामना, इच्छा, आकांक्षा, वासना, काहीतरी फलाची अपेक्षा घेऊनच आम्ही कार्य करत असतो. आणि ज्या ज्या ठिकाणी कार्यामध्ये कामना असते, सकामता असते, तिथे कपट असतं, तिथे मंगलता राहत नाही. सकामता आली की मंगलमयता गेली. भगवंताचं कार्य पहा, भगवान जे जे काही करतो ते जगत कल्याणाकरता करतो म्हणून भगवंताचं आचरण मंगल आहे. भगवंताची लीला मंगल आहे. भगवंताचं नाम मंगल आहे. भगवंताचं धाम मंगल आहे. भगवंताचं रूप मंगल आहे. मंगलही मंगल आहे. भगवंताचं सगळंच मंगलमय आहे. आमचे शास्त्रकार म्हणतात मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनम हरिही. संपूर्ण जगामध्ये जेवढं मंगल आहे ते भगवंताचंच रूप आहे. मंगलाचं माहेरघर म्हणजे परमात्मा आहे. सकळ मंगल निधी विठ्ठलाचे नाम आधी असं आमच्या संतांनी म्हटलेलं आहे. संपूर्ण मंगलाचा निधी परमात्मा आहे.
म्हणून त्या परमात्म्याचं ध्यान करावं, त्या परमात्म्याचं नाम घ्यावं, त्या परमात्म्याची पूजा करावी, त्या परमात्म्याचं स्मरण करावं, त्या परमात्म्याला नमस्कार करावा, याला मंगलाचरण असं म्हटलेलं आहे. व्यास महाराज या पहिल्या श्लोकात तेच करत आहेत की मी सत्यम परम धीमही, त्या सत्यस्वरूप परमात्म्याचं मी माझ्या हृदयामध्ये ध्यान करतो. पहिल्या श्लोकात व्यास महाराज म्हणतात की मी त्या भगवंताचं ध्यान करतो. सज्जन हो, याला खरा परमार्थ करायचा आहे ना, त्याला ध्यानाशिवाय गतीच नाही बरं का. ध्यान केलंच पाहिजे. हो. ध्यान ध्यान म्हणजे काय हो? पतंजली मुनी सांगतात, पौनःपुन्येन दर्शनम ध्यानम. अंतःकरणामध्ये, आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये पुन्हा 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 एकाच रूपाचा जो ध्यास आहे त्याला ध्यान म्हणतात. पुन्हा 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 त्याच वस्तूला आठवण करणे, याचं नाव ध्यान आहे. तसं जर पाहिलं तर जगात सगळेच जीव, तुम्ही आम्ही सगळेच जण ध्यान करतो बरं का. असा आमच्या जीवनातला एक क्षण नाही ज्या क्षणी आमच्या हृदयात ध्यान चाललं नाही. तुम्ही आम्ही ध्यान करतो, संसारी जीवही ध्यान करतात, साधू संतही ध्यान करतात. फक्त फरक एवढा आहे की साधू संत त्या सच्चिदानंद परमात्म्याचं ध्यान करतात, आम्ही संसारी जीव मात्र असज्जड दुःखात्मक जगताचं ध्यान करतो, नासक्या कुचक्या पदार्थाचं ध्यान करतो. असं एक क्षण तरी गेलाय का हो की ज्या क्षणी आमच्या मनात चिंतन नाही, ध्यान नाही? अजिबात नाही महाराज. घर दार, पती पत्नी, पुत्र मित्र, कलत्र, सत्ता संपत्ती, सोनं चांदी, पैसा, अडका, चप्पल, बूट, नासक्या कुचक्या भाजीपाल्याचं सुद्धा ध्यान चालू आहे आमच्या हृदयामध्ये. हो. जे नासून जातात, जे क्षीण होतात, जे लयाला जातात, अशा पदार्थांचं ध्यान आम्ही हृदयामध्ये करतो. संत मात्र यातल्या कुठल्याही पदार्थाचं ध्यान करत नाही आहेत. घर दार, पती पत्नी ना, फक्त एक त्या भगवंताचं ध्यान करतात. सज्जन हो, संत सांगतात या जगामध्ये ध्यान करण्यालायक फक्त एक परमात्मा आहे. तुम्ही भगवंताचं ध्यान करा, तुमच्या मनातले सगळे दोष जळून जातात, मन पवित्र होतं. आणि मन पवित्र झालं की जीवन कृतार्थ होतं महाराज. म्हणून या अपवित्र मनाला पवित्र करण्याकरता, मलिन मनाला निर्मल करण्याकरता जगाच्या पाठीवर सगळ्यात एक सुंदर दिव्य उपाय जर कोणता असेल तर भगवंताचं ध्यान आहे. ध्यान करा, मन शुद्ध होतं. शास्त्र सांगतंय स्नान करा, तनाची शुद्धी आहे. स्नानानं तनाची शुद्धी आहे, दानानं धनाची शुद्धी आहे, तर ध्यानानं मनाची शुद्धी होते. तन म्हणजे शरीर. शरीर जर शुद्ध करायचं असेल, स्नान करा, शुद्ध होतं. जवळचं धन आहे ते शुद्ध करायचं आहे, दान करा, धन शुद्ध होतं. आणि मनाला जर शुद्ध करायचं असेल तर भगवंताचं ध्यान करा. भगवंताच्या ध्याना वाचून आमचं मन कधीच पवित्र होणार नाही महाराज. हो, आमचे संत सांगतात तयाच्या चिंतने तरतील दोषी. भगवंताचं ध्यान करा, हृदयातले सगळे दोष, काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार आदी सगळे दोष नाहीसे होतात आणि मन पवित्र होतं महाराज. आणि विषयाचं जर चिंतन केलं तर आमचं मन बिघडतं. बिघडलेल्या मनाला सुधारण्याकरता भगवंताचं ध्यान करावं. विषयाच्या ध्यानानं मन बिघडून जातं. म्हणून व्यास महाराज सांगतात की सज्जन हो, या जगामध्ये ध्यान करण्यालायक एक परमात्मा आहे. कदाचित एखाद्या वेळी तुम्हाला भगवंताचं ध्यान नाही झालं, हरकत नाही आहे, पण सामान्य स्त्री पुरुषाचं ध्यान कधी करू नका. नासक्या कुचक्या पदार्थाचं ध्यान कधी करू नका. ज्याच्या ध्यानानं आमचं मन विकारी बनतं असले पदार्थच कधी मनामध्ये आठवायचे नाही आहेत. म्हणून ध्यान परमात्म्याचं करावं. व्यास महाराज या पहिल्या श्लोकामध्ये भागवताच्या सांगतात सत्यम परम धीमहि. त्या सत्य स्वरूप परमात्म्याचं मी माझ्या हृदयामध्ये ध्यान करतो. मी ज्याचं ध्यान करतो तो परमात्मा कसा आहे? जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतः. या अनंत ब्रह्मांडाला ज्यानं उत्पन्न केलंय. हे जग कोणी निर्माण केलं हो? तुम्ही आम्ही निर्माण केलंय. आमच्या वाडवडिलांनी, आजोबा पंजोबा खापर पंजोबा ना, हे जगत भगवंतांनी निर्माण केलंय महाराज.
आमचे वेद सांगतात, यतो वा इमानि भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यम प्रयन्त्यभिसंविशन्ति इति. भगवंतापासून जगत निर्माण झालं. आमचे संत सांगतात, जयापासून सकळ महिमंडळ हे झाले. हे संपूर्ण ब्रह्मांड भगवंतापासून निर्माण झालेलं आहे, भगवंतानी निर्माण केलंय. प्रतिपालन कोण करतो? हो, जगाचा सांभाळ कोण करतो? तोच भगवंत करतो. आम्ही व्यर्थ अहंकारानं म्हणतो की गावचा मी पाटील आहे, गावचा मी सरपंच आहे, माझ्यामुळं गाव चालतंय, हे कुटुंबाचा प्रमुख मी आहे, माझ्यामुळं हे सगळं. सज्जन हो, हा व्यर्थ अहंकार आहे. अरे, एक दिवसाला जन्माला आलेल्या बाळाचं रुखत नाही महाराज कधी ना. या जगाचा सांभाळ करणारा आम्ही कोणीच नाही आहेत. करता करविता तो परमात्मा आहे. आमचे संत सांगतात, सकळ जीवांचा करीतो सांभाळ. संपूर्ण जीवमात्राचा ब्रह्मांडाचा सांभाळ करणारा तो परमात्मा आहे. निर्माणही त्यानंच केलंय, सांभाळही तोच करतो आणि शेवटी जगताचा लय सुद्धा त्याचेच ठिकाणी होतो. अशा प्रकारे करता भरता आणि हरता असलेला जो मायेच्या पर आहे, ब्रह्मदेवालाही वेदाचं ज्ञान ज्याच्या कृपेमुळं प्राप्त झालेलं आहे, असा सर्वांचा मूळ असलेला सच्चिदानंद सत्य स्वरूप जो परमात्मा आहे, त्या भगवंताला माझा साष्टांग नमस्कार असो. आपण सुद्धा आजपासून अत्यंत पवित्र महोत्सव आहे बरं का सध्या. जसं वर्षामधून जगदंबेचे, जगज्जननी जगदंबा मातेचे 3 नवरात्र असतात. एक शारदीय नवरात्र म्हणजे अश्विन महिन्यामध्ये दसऱ्याला असतं ते. एक वासंतिक नवरात्र चैत्र महिन्यात असतं. आणि आता शाकंभरी देवीचं नवरात्र सध्या चालू आहे महाराज. फार मोठा पर्व काळ आहे. आणि विशेषतः आपल्या भारताच्या दृष्टीनं, आपल्या सनातन वैदिक हिंदू संस्कृतीच्या दृष्टीनं आणखी एक महोत्सव गेल्या 500 वर्षापासून आमच्या राष्ट्रावर लागलेला जो कलंक होता, तो कलंक पुसून टाकण्याचं कार्य याच 7 दिवसात होतं आहे महाराज. उद्या 22 तारखेला अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचं अयोध्येमध्ये त्यांच्या जन्मभूमीवर आगमन होतं आहे. ही एक आपल्या जीवनातली सौभाग्याची घटना आहे महाराज. आपलं भाग्य आहे. गेले 500 वर्षापासून ज्या रामाकरिता आमच्या असंख्य हिंदू बांधवांनी रक्त दान केलेलं आहे. 3 लाख लोकांपेक्षा जास्त हिंदू कापल्या गेलेले आहेत तिथे ज्या मंदिराकरता. आणि त्या मंदिराचं स्थापना आता होते आहे. हे आपल्या जीवनातला खरंच अतीव आनंदाचा क्षण आहे, सौभाग्याचा क्षण आहे. असो, शाकंभरी नवरात्र आणि त्या पवित्र अशा पर्वकाळावर आजपासून पुढे 7 दिवस या पावन अशा शिवनी नगरीमध्ये वैकुंठवासी हरिभक्तिपरायण धर्मप्रेमी श्री केशवराव पाटील, आमच्या छायाताईंचे पिताश्री, त्या पिताश्रींच्या स्मरणार्थ त्यांच्या पुण्यतिथी निमित्तानं आईवडिलांची सेवा काहीतरी करावी या सदहेतूनं हा सप्ताह आयोजित केलेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून आमच्या छायाताईंची इच्छा होती की भागवत कथा व्हावी, भागवत सप्ताह करावा. कारण आईवडील त्यांचे फार मोठे पुण्यात्मे होते बरं का. आयुष्यात त्यांनी हजारो लोकांचे एकमेकाशी संबंध जोडून दिले. किती लग्न जुळवले असतील ते त्यांचं त्यांनाही माहिती नव्हतं. किती लोकांचे तंटे मिटवले त्यांनी. परस्परामध्ये प्रेम वाढावं आणि आपलं सगळ्यांचं जीवन प्रेममय बनावं, हाच एक संदेश त्यांनी जीवनभर आचरला महाराज आमच्या केशवराव पाटलांनी. धर्म म्हणजे काय हो? एकच धर्म आहे महाराज खरा, तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पा. जीवनामध्ये प्रेम करायला शिका. एकमेकाचा द्वेष करू नका, कोणाचा मत्सर करू नका, सगळ्यांशी प्रेमानं राहा. कितीतरी लोकांचे भांडणं, अहो इथं तर गावात सोडा, आमच्या गावापर्यंत सुद्धा येत होते बरं का भांडणं मिटवायला. आमच्या गावचे भांडणं, कितीतरी भांडणं आमच्या केशवराव पाटलांनी सोडवलेली आहेत.
अर्थात एकमेकाच्या हृदयामध्ये वैरभाव न ठेवता एकमेकाशी प्रेमानं वागावं, हा आमच्या भारतीय संस्कृतीचा सगळ्यात मोठा अशा प्रकारचा संदेश ज्यांनी जीवनभर आचरला. आणि त्यांना साथही धर्मपत्नीची तशीच मिळालेली महाराज. दोघंही पती पत्नी अत्यंत उदार हृदयाचे, अन्नदान, हो त्यांचे बंधूसुद्धा तसेच होते, अतीव उदार अन्नदान. घरून कधी कोणी उपवासी गेलाच नाही, आयुष्यामध्ये कधी कोणाला उपवासी कधी पाठवलं नाही आहे. आतिथ्य, घरी येणाऱ्याला तितक्याच प्रेमानं आगत स्वागत करणारे आणि अशा प्रकारचे भगवंताची सेवा करणारे आमचे वैकुंठवासी केशवरावजी पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र, त्यांचे बंधू पुतणे आणि आमच्या छायाताई हे सगळे आणि तुम्ही आम्ही सगळी ग्रामस्थ मंडळी मिळून या ठिकाणी हा श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ आजपासून आपण आरंभ करत आहोत. जन हो, एकतरी पौंषशुद्ध पक्ष मोठा पर्व काळ आहे. हो, शाकंभरी नवरात्राचा पर्व काळ आहे. त्यात पुन्हा श्रीमद भागवतासारखा ग्रंथ, जगाच्या पाठीवर सगळ्या ग्रंथात श्रेष्ठ ग्रंथ जर कोणता असेल तर श्रीमद भागवत ग्रंथ आहे महाराज. आमचे जगद्गुरू श्री तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. गीता आणि भागवत यांचं जे लोक श्रवण करतात त्यांची सेवा मला घडावी, हे श्री तुकाराम महाराज म्हणतात. महाराज, एवढा महान ग्रंथ आहे. भागवत म्हणजे भगवंत आहे आणि भगवंत म्हणजे भागवत आहे. भगवंताचं अक्षररूप, भगवंताचं वाङ्मय रूप म्हणजे श्रीमद भागवत आहे. असा हा अलौकिक ग्रंथराज. आणि या भागवत ग्रंथाचं पारायण श्रवण आपण 7 दिवस करणार आहोत. हा ज्ञानयज्ञ आहे. तेव्हा आपण सगळेच जण या कार्याच्या आरंभी हृदयामध्ये त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक पंढरीनाथ पांडुरंग रायाला स्मरण करूया, त्याला नमस्कार करूया आणि त्याचा नामाचा जयघोष करून कथेला आरंभ करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. धर्म प्रोज्जित कैतवोत्र परमो निर्मत्सराणां सतां, वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदन्तापत्रयोन्मूलनं, श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः, सद्यो हृद्यवरुध्यते त्रिकृतिभिः शुश्रूषुभिस्तत्क्षणात्. पहिल्या श्लोकात मंगलाचरण केलं आणि आता दुसऱ्या श्लोकात प्रस्तावना करत आहेत की भागवत ग्रंथ म्हणजे काय आहे, ग्रंथात काय सांगितलं आहे, त्याचा अधिकारी कोण आहे. अनुबंध चतुष्टय शास्त्रामध्ये ज्याला म्हणतात. थोडक्यात प्रस्तावना भागवताची या द्वितीय श्लोकात केलेली आहे. भागवतात काय सांगितलं आहे. कोणी जर तुम्हाला प्रश्न केला, तुम्ही 7 दिवस भागवत ऐकलं, भागवतात काय सांगितलं आहे, अगदी छाती ठोकपणे एकच सांगा की भगवंताच्या चरणकमलाची परमप्रेम स्वरूप निष्काम भक्ती कशी करावी, हा भागवताचा मुख्य विषय. महाराज, भगवंताची भक्ती कशी करावी, ती कोणी केली आणि ती केल्यानंतर काय होतं, आधीचा उहापोह या भागवतामध्ये केलेला आहे. भागवत म्हणजे भक्ती मार्ग आहे. भागवत भक्तीचं शास्त्र आहे. भगवंताच्या चरणाची भक्ती कशी करावी याचा उहापोह या भागवतामध्ये केलेला आहे. ज्याचं श्रवण करता क्षणी अमंगलाचा नाश होतो, अपवित्राचा नाश होतो आणि जीवन कृतार्थ होतं. ज्याच्या श्रवणानं आदिभौतिक, आध्यात्मिक, आदिदैविक त्रिविध तापांचा नाश होतो. जीवनातले सगळे पाप नाहीसे होतात. जीव जन्म मरणातून मुक्त होतो. जीवाचं अज्ञान नाहीसं होतं. जीवाला तत्वज्ञानाची प्राप्ती होते, भगवंताची कृपा होते. ज्याच्या श्रवणानं मन पवित्र होतं, ज्याच्या श्रवणानं हृदयामध्ये भगवंताच्या भक्तीचं बी पेरल्या जातं, असा अलौकिक ग्रंथराज म्हणजे श्रीमद भागवत आहे. हो, श्रवण करता क्षणी फल देणारा. राजा परीक्षितीनं 7 दिवस भागवताचं श्रवण केलं, 7 दिवसात मोक्षप्राप्ती. धुंदुकारी नावाचा प्रेतात्मा
7 दिवस त्यानं कथा श्रवण केली, 7 दिवसात मुक्त झाला. गोकर्ण महात्म्य. मेल्यानंतर प्रेत पिशाच योनीमध्ये गेलेल्या त्या अतृप्त आत्म्यानं कथा श्रवण केली तर त्याचा उद्धार झाला. मग जिवंतपणी जर आम्ही श्रद्धेनं कथा श्रवण केली तर का उद्धार होणार नाही? हो, निश्चित उद्धार होणार आहे. अशा प्रकारचं हे अलौकिक श्रीमद भागवत आहे. श्रीमद भागवत म्हणजे काय? 3ऱ्या श्लोकामध्ये भागवताचं स्वरूप व्यास महाराज सांगतात. निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रव संयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुका. व्यास महाराज म्हणतात की श्रीमद भागवत म्हणजे वेदरूपी कल्पतरूचं फळ आहे. आमच्या सनातन वैदिक हिंदू धर्माचं मूळ वेद आहेत. वेदोखिलो धर्म मूलम. हो, आमच्या धर्माचा मूळ आधारस्तंभ वेद आहेत. वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते. आमच्या सगळ्या संतांनी ऋषी मुनींनी वेदाला प्रमाण मानलेलं आहे. वेद 4 आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. हे वेद म्हणजे एक कल्पवृक्ष आहे. कल्पवृक्ष कशाला म्हणतात? तो वृक्ष म्हणजे झाड. ज्या झाडाखाली बसून जी इच्छा करावी ती इच्छा पूर्ण करणारा जो वृक्ष असतो त्याला कल्पवृक्ष म्हणतात. आमच्या संतांनी म्हटलंय, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय उने त्याला मागाजोजी सांगाजोजी. जी इच्छा करावी ती इच्छा पूर्ण करणारा वृक्ष म्हणजे कल्पवृक्ष आहे. तसं वेद भगवान कल्पवृक्ष आहे आणि याला लागलेलं फळ म्हणजे श्रीमद भागवत आहे. झाडामध्ये सगळ्यात महत्त्वाचं फळ असतं, तसं श्रीमद भागवत हे वेदाचं फळ आहे. बरं, तेही कसं आहे हो फळ? गलितम. कच्चं आहे का फळ? हे नाही, झाडालाच पाडाला आलेलं आहे, पिकलेलं आहे. आणि पिकलेलं असल्यामुळं अत्यंत गोड आहे. फळाचं वैशिष्ट्य असतं बरं का. जोपर्यंत कच्चं असतं ना फळ तोपर्यंत ते तुरट असतं, कडू असतं, तोटरा बसतो, नाही का? व्यवहारात पहा, आंबा जोपर्यंत कैरी आहे, कच्चा आहे, तोपर्यंत आंबटकोल असतो. आणि तोच आंबा पाडाला आला, सेजेला घातला, पिकला की त्याचा आंबटपणा गेला, गोड बनतो महाराज तोच आंबा. कच्चा असताना आंबट असणारा आंबा पिकला की माधुर्य येतं, गोडी येते. का? तो पिकला आहे. किंवा दुसरा दृष्टांत दिला आमच्या संतांनी, पिकली या शेंदे कडू पण गेले. शेंदाड म्हणजे वाळूक. जोपर्यंत हिरवं आहे, कच्चं आहे, तोपर्यंत कडू कडू असतं बरं का ते वाळूक. हो, बी कडू, गर कडू, साली सगट कडू असतं ते. हो, पण तेच शेंदाड, तेच वाळूक पिकलं की कडूपणा गेला. एक पिकलेलं वाळूक घरामध्ये ठेवा, सगळीकडे सुगंध सुटतो महाराज, त्याचा कडूपणा जातो, गोडी येते. व्यवहारामध्ये जसं फळ पिकल्यानंतर त्याच्या ठिकाणी माधुर्य येतं, गोडी येते, तसं भागवत सुद्धा पिकलेलं फळ आहे म्हणून अत्यंत गोड आहे. पण आणखी एक वैशिष्ट्य आहे बरं का भागवताचं. काय आहे हो? शुकमुखात अमृतद्रव संयुतम. व्यास महाराज सांगतात याला शुकाचं मुख लागलंय. शुक म्हणजे शुक शब्दाचे 2 अर्थ आहेत बरं का. व्यवहारामध्ये शुक म्हणजे पोपटाला म्हणतात. आणि पहा, पोपटानं खाल्लेला आंबा, पोपटानं खाल्लेला पेरू विशेष गोड असतो बरं का. आमच्या लहानपणी आम्ही म्हणायचो हा पाखर खाता आंबा आहे, हा पाखर खाता पेरू आहे. पोपटानं चोंच लावली की त्या पेरूमध्ये विशेष गोडी येते. हो, त्या शुकाचं, पोपटाचं वैशिष्ट्य आहे. तसंच परमार्थामध्ये शुक म्हणजे शुकाचार्यांना म्हटलेलं आहे. शुक म्हणजे व्यास महाराजांचे पुत्र आहेत. शुकदेव म्हणजे ज्यांनी श्रीमद भागवत जगाला सांगितलं. शुकदेवांच्या मुखातून आल्यामुळं विशेष गोडी या भागवतामध्ये निर्माण झाली.
जसं व्यवहारामध्ये शुकाच्या म्हणजे पोपटाच्या मुखातून फळ आलं की विशेष गोड होतं, त्याप्रमाणे हे शुकदेवांच्या मुखातून आलेलं असल्यामुळं अत्यंत मधुराति मधुर आहे. सज्जन हो, जगाच्या पाठीवर सगळ्यात गोड जर काही असेल तर भगवंताची कथा गोड आहे महाराज. भगवंताच्या कथे इतकं गोड काही आहे का हो? जगामध्ये सगळ्यात गोड काय आहे हो? ऊस गोड आहे. त्या ऊसाचा रस गोड आहे. त्या रसापासून बनलेली साखर गूळ अत्यंत गोड आहेत. त्या साखरेपासून किंवा गुळापासून बनलेले लाडू, जिलेबी, गुलाबजाम अति गोड आहेत. याच्या एवढं गोड काही नाही आहे या जगामध्ये. याच्या इतकं गोड, याच्यापेक्षा जास्त गोड जर काही असेल तर फक्त एकच पदार्थ, तो स्वर्गामध्ये अमृत गोड आहे महाराज, जे देवलोक पित असतात. त्या अमृता एवढं गोड काहीच नाही म्हणतात. देव ज्याचं प्राशन करतात, देव लोकनित्य ज्याचं पान करतात, ते अमृत सगळ्यात गोड आहे म्हणतात. पण आमचे संत सांगतात की त्या स्वर्गातल्या अमृतापेक्षा गोड जर काही असेल तर भगवंताचं नाम गोड आहे, भगवंताची कथा गोड आहे, भगवंताचं रूप गोड आहे, भगवंताची लीला गोड आहे. आमचे संत सांगतात अमृताहोनी गोड नाम तुझे देवा. भागवताच्या दशमस्कंदात पुढे कथा येते बरं का. रासलीलेमध्ये गोपी गीतामध्ये भगवती गोपिका भगवंताच्या कथेचं वर्णन करताना म्हणतात, कान्हा तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडिशापहम श्रवणमंगलम श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जनाः. गोपिका म्हणतात, कन्हैया तुझी कथा अमृत आहे, अमृताहून गोड आहे. अहो अमृत पिल्यानंतर जन्म मरण चुकत नाही आहे. क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती, भगवद्गीता वाचा. पुण्य संपलं की अमृत संपलं आणि पुन्हा जन्म मरणात यावं लागतं. अमृत पिल्यानंतर पुण्याचा क्षय आहे, हे कथारूपी अमृत प्या, पापाचा क्षय आहे. स्वर्गातलं अमृत पिल्यानं जन्म मरण चुकत नाही आहे, कथारूपी अमृत प्या, जन्म मरणातून मुक्ती आहे. ते स्वर्गातलं अमृत प्या, अज्ञान मिटत नाही आहे, कथारूपी अमृत प्या, अज्ञानाचा निराश होतो, जीवन कृतार्थ होतं. जन्म मरणातून मुक्त करणारं हे अमृत आहे, अति दिव्य अमृत आहे. मधुराति मधुर कथा आहे. कथा किती गोड आहे हो, शब्दात नाही सांगता येत महाराज. कितीही वेळा ऐका, अवीट गोडी आहे. असं कधी होत नाही कालच कथा ऐकली आता पुन्हा कसं ऐकावं. अहो एखाद्या माणसाचं चरित्र असू द्या, एखाद्या माणसाची घटना फारच जवळचा सांगू लागला तर दुसऱ्यांदा आम्ही ऐकतो, आणि तिसऱ्यांदा जर कोणी नका आम्हाला माहिती सांगू नका, ऐकले. पण कृष्णाची कथा, रामाची कथा किती वेळा ऐकली म्हणजे तृप्ती होईल हो. कितीही वेळा ऐकू द्या. शेकडो कीर्तनातून ऐकतो, प्रवचनातून ऐकतो, भागवतातून ऐकतो, रामायणातून ऐकतो, अभंगातून ऐकतो, भारुडातून ऐकतो. कितीतरी वेळा आम्ही पुन्हा 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 त्याच कथा ऐकत राहतो, पण कंटाळा कधी येत नाही आहे. अवीट गोडी आहे महाराज भगवंताच्या कथेमध्ये. कितीही वेळा ऐका, अतृप्त राहतं मन, पुन्हा ऐकावीच वाटते कथा. म्हणून अशा प्रकारे अमृताहून गोड असणारी, जन्म मरणातून मुक्त करणारी श्रीमद भागवती रूपी कथा हे वेदरूपी कल्पतरूचं फळ आहे. हो, ज्याचं श्रवण केलं असताना त्रिविध तापांचा नाश आहे, सगळे पाप नाहीसे होतात. म्हणून व्यास महाराज तुम्हाला आम्हाला सगळ्या भाविक भक्तांना सांगतात की सज्जन हो, तुम्ही भाविक आहात, तुम्ही भक्त आहात, तुम्ही भगवंताबद्दलचं प्रेम करणारे भक्तराज आहात. तेव्हा तुम्ही पुन्हा 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 श्रीमद भागवताचा आस्वाद घ्या, भगवंताची कथा ऐका, भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताला वंदन करा, भगवंताची पूजा करा, भगवंताला पुन्हा पुन्हा शरण जा, पुन्हा पुन्हा कथा ऐका. मोहो रहो रसिका भुवि भावुका. काही काही लोक म्हणतात अहो एकदा ऐकलं पुन्हा 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 किती वेळा ऐकायचं भागवत. काही लोक म्हणतात बरं का की एकदा भागवत लावलं की सतत 3 वर्ष लावावं लागतं. काही लोक म्हणतात 5 वर्ष लावावं लागतं.
पण व्यास महाराजांनी असं कुठंच लिहिलं नाही बरं का, की 3 वर्ष भागवत लावा आणि पुन्हा सोडून द्या, 5 वर्ष लावा आणि पुन्हा सोडून द्या, असं व्यासांनी कुठेही लिहिलं नाही आहे. व्यास महाराज म्हणतात मुहुरहो सज्जन हो लयो नाम मोक्ष मोक्षम अभिव्याप्य मरणपर्यंतम शृणुत. व्यास महाराजांनी स्पष्ट लिहिलं इथं महाराज की हे भागवत 3 वर्ष ऐकायचं आणि पुन्हा सोडायचं असं नाही आहे. मरेपर्यंत श्रवण करा, जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत भागवत सोडायचं नाही, भक्ती सोडायची नाही महाराज, जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत. भोजन किती दिवस करावं? 3 वर्ष करावं मग सोडून द्यावं, जमते का? 5 वर्ष भोजन करायचं मग सोडून द्यायचं, जमेल ना? जोपर्यंत देह आहे तोपर्यंत भोजन करावंच लागणार आहे. गाडीमध्ये पेट्रोल घातलं, डिझेल घातलं तर गाडी चालेल, तसं देह चालवायचा असेल तर जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत भोजनाचा त्याग करता येत नाही. तसं जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत भजनाचा सुद्धा त्याग करायचा नाही. जसं मरेपर्यंत भोजनाची आवश्यकता आहे तशी भजनाची सुद्धा आवश्यकता आहे. म्हणून भजन अंतिम श्वासापर्यंत आहे. भगवंताची कथा, भगवंताचं स्मरण, त्याचं कीर्तन, त्याचं चिंतन, त्याचं ध्यान, त्याची पूजा, त्याची अर्चा, त्याची भक्ती ही जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत करायची. हे 3 वर्ष करायचं सोडून द्या असं नाही आहे. म्हणून पुन्हा 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 तुम्ही भागवत ऐका, भगवंताची कथा ऐका आणि आपलं जीवन कृतार्थ करून घ्या. जन्म मरणातून मुक्त व्हा. तुम्ही अत्यंत भाग्यवंत आहात, तुम्हाला भागवत कथा ऐकायला मिळते. म्हणून व्यास महाराज म्हणतात हे सज्जन हो, रसिक भाविक जन हो, तुम्ही भक्तगण आहात, एक क्षण सुद्धा वाया घालवू नका, कथा श्रवण करून जीवन कृतार्थ करा. अशा प्रकारे मंगलाचरण, प्रस्तावना, श्रोत्यांचा अभिमुखीकरण करून आता व्यास महाराज कथेला आरंभ करतात. नैमिषे निमिष क्षेत्रे ऋषय शौनकादयः सत्रं स्वर्गाय लोकाय सहस्र सममासत त एकदा तुमुनय प्रातर्हुत हुताग्नयः सत्कृतं सूतमासीनं पपृच्छिरिदमादरात्. एकदा काय झालं, नैमिष अरण्यामध्ये 88,000 ऋषिमुनी एकत्र आले. हे नैमिष अरण्य म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये लखनौ शहरापासून उत्तरेकडं साधारणत 100 किलोमीटर अंतरावर आहे बरं का. सीतापूर जिल्ह्यामध्ये येतं. गोमती गंगा आहे, तिथे काली शक्तीचं पीठ आहे, हनुमान गढी आहे. हनुमानजी महाराज अहिरावण महिरावणाला ठार मारून राम लक्ष्मणाला खांद्यावर घेऊन पाताळातून वर आलेली भूमी म्हणजे हे नैमिषारण्य आहे. अत्यंत पवित्र भूमी आहे ही, संतांची भूमी आहे. आणि या नैमिष अरण्यामध्ये 88,000 ऋषीमुनी एकत्र आलेले आहेत. आणि त्यांनी निश्चय केला आहे 1000 वर्ष आता कुठं जायचंच नाही, इथं बसूनच साधना करायची. भगवंताला प्राप्त करून घेण्याकरता इथे तपश्चर्या, भजन, पूजन, कथा, कीर्तन जे काही असेल इथेच करायचं आता, असा निश्चय करून हे 88,000 ऋषीमुनी आलेले आहेत. आणि इथे नैमिषारण्यात आल्यानंतर आपलं नित्याचं कर्म जे काही आहे ते पूर्ण केलं. नित्याचं कर्म म्हणजे स्नान झालं की आपण हरिपाठ म्हणतो, स्नान झालं गावातल्या मारुतीला पाणी घालतो, कोणी ज्ञानेश्वरीच्या 5 वेळा वाचतं, कोणी एक अध्याय वाचतं, कोणी काही, कोणी जप करतं, कोणी देवाची पूजा. हा आपला नियम आहे, प्रत्येकाचे नियम असतात. स्नान झालं कोणी तुळशीला पाणी घालतं, महादेवाची पूजा करतं, पांडुरंगाची पूजा, असा नियम आहे. हे नियम कशा करतायत हो? कोणा करतायत? तुमच्या आमच्या करतात आहेत बरं का, मनुष्याकरता. जनावराला नियम नाहीत. जगातल्या कुठल्या तरी प्राण्याला नियम आहेत का हो? म्हशीचा काही असा एखादा नियम आहे का तुमच्या शिवणीतल्या, की हरिपाठ म्हटल्याशिवाय मी कडबा खाणार नाही, असा म्हशीनं केलाय का नियम? एखाद्या कावळ्यानं, चिमणीनं की ज्ञानेश्वरीच्या 5 वेळा म्हटल्याशिवाय आणि मी अन्न ग्रहण करणार नाही, चारा पाणी खाणार नाही, असा कावळ्या चिमणीचा नियम आहे? किंवा मांजराचा, कुत्र्याचा काही नियम आहे का 11 माळा जप केल्याशिवाय मी तुकडा खाणार नाही ना?
त्यांच्या जीवनात ना स्नान, ना संध्या, ना पूजा, ना भक्ती, ना भजन, ना पूजन, ना पारायण, ना ज्ञानेश्वरी, ना गीता, ना भागवत, काहीच नाही. भूक लागली की पोटाची गार भरायची, प्रजोत्पादन करायचं, स्वतःचं रक्षण आणि झोप, बस या 4 गोष्टीच्या पलीकडं पशुपक्ष्यांच्या जीवनात काहीच नाही आहे महाराज. हे नियम जे आहेत ना, कथा, कीर्तन, ध्यान, धारणा, जप, पारणा, नामस्मरण, तीर्थ, यात्रा, यज्ञ, याग, दान, धर्म, भजन, पूजन, हे सगळं तुमच्या आमच्या करताय, मानवा करताय. आणि आम्ही जर नाही केलं तर आमच्यामध्ये जनावरात काय फरक राहिला हो? काहीच फरक नाही. पशुतुल्य जीवन आहे. अरे एवढा सुंदर नरदेह प्राप्त झाला असताना जर आम्ही भजन, पूजन, कथा, कीर्तन, भगवंताची भक्ती जर नाही केली तर जनावराच्या देहात आणि आमच्या देहात काहीच फरक नाही महाराज. पशुतुल्य जीवन आहे. म्हणून केवळ पोटाची गार भरली, बंगला बांधला, इस्टेट कमवली, नोकर चाकर, गाड्या झाल्या, वैभव आलं म्हणजे जीवन कृतार्थ झालं असं समजू नका. याला जीवन म्हणत नाहीत. अरे खाणं पिणं, पोटाची गार भरणं तर कोले कुत्रे सुद्धा भरतात. पोटाची गार भरणं म्हणजे काही फार कौतुक नाही आहे. काही लोक कौतुक, आणि महाराज एकदा नातवाचं तोंड पाहिलं ना, माझं जीवन कृतार्थ झालं. एकदा वंशाला दिवा लागला, एकदा पोरग झालं की माझं जीवन कृतार्थ झालं. अरे संतती झाल्यानंच जर संसार कृतार्थ झाला असता तर त्या डुकरांची कृतार्थता केव्हाच झाली असती. तुम्हाला आम्हाला तर नवस करावे लागतात, सायास करावे लागतात, बेड रेस्ट घ्या, अमकं करान तमकं करान. कधीतरी कुठल्या डुकरानं बेड रेस्ट घेतली का हो? कधी सिजर करायचं काम पडलंय? काहीच नाही महाराज. आणि एका वेळी 17-18 पिले होतात. केवळ संतती झाली म्हणजे मोक्ष, किंवा संतती झाली म्हणजे जीवन कृतार्थ, अशी जर जीवनाची व्याख्या असेल तर आमच्यापेक्षा पशुपक्षी चांगले महाराज. केवळ पोट भरलं म्हणजे जीवन कृतार्थ झालं असं असेल तर रस्त्यावरचे कोले कुत्रे सुद्धा पोट भरतात. केवळ पोट भरणं म्हणजे जीवन नव्हे, केवळ बंगला बांधणं म्हणजे जीवन नव्हे, केवळ वैभव मिळवणं म्हणजे जीवन नव्हे, तर जीवनाचा खरा अर्थ आहे की भगवंताचा साक्षात्कार करून घेणे, जन्म मरणातून मुक्त होणे, आपलं जीवन भक्तिमय बनवणे, प्रेममय बनवणे आणि भगवंताची उपासना करून आत्मकल्याण करून घेण्याकरता हा मनुष्य देह आहे महाराज. आणि याच उद्देशानं हे सगळे साधू संत 88,000 ऋषीमुनी एकत्र आलेले आहेत. मग आपलं रोजचं स्नान, पूजा, अर्चा, जप जाप्य झालं, अग्नीमध्ये आहुती दिल्या, होम हवन केलं, तुळशीची पूजा केली, गोमातेचं दर्शन घेतलं, गाईला गोग्रास दिला, गाईला गोग्रास, अग्नीमध्ये आहुती, देवाला नैवेद्य, आणि अशा प्रकारचं आपलं रोजचं कार्य पूर्ण झाल्यानंतर आता हे ऋषीमुनी विचार करत आहेत, अरे आता तर झालं आपलं काम रोजचं, आता रिकामा वेळ आहे, काय करावं? वेळ जर रिकामा मिळाला तर काय करावं? आम्ही काय करतो? हेच करतो ना. रिकामा वेळ असला ना, मग लाईट असली तर दाबाबर बटन, एखादं सिरियल पाहू. फालतू आयुष्य घालवू नये महाराज. हे सिरियल पाहणं, त्याला काही इतिहास नाही, सत्य नाही, घटना नाही, काही नाही, कपोलकल्पित काहीतरी दाखवतात आणि माणसं त्याच्यातच भुलून गेलेले आहेत. नाटक पहा, सिनेमा पहा, सिरियल पहा, आणि त्याच्यामध्ये आम्ही अनमोल आयुष्य बर्बाद करत आहोत. काही लोक काही कामच नाही, चला पत्ते कुटत बसा, पत्ते कुटत बसतात. काही लोक चवाट्यावर बसून याची टिंगल कर, त्याची टिंगल कर, याची निंदा कर, त्याची स्तुती कर, नसलेल्या गोष्टी लोकांची उकरीत बसतो आणि फालतू वेळ घालवतो. गप्पा टप्पामध्ये, निंदा स्तुतीमध्ये, सिरियल आदी पाहण्यामध्ये, पत्ते कुटण्यामध्ये आम्ही आयुष्य बर्बाद करत आहोत. आमचे संत सांगतात, बाबांनो, बार बार अवसर नाही आवे, पुन्हा पुन्हा हा मनुष्य देह मिळणार नाही, हे आयुष्य मिळणार नाही आहे. हे तुम्हाला भाग्यानं आयुष्य लाभलंय, नरदेह लाभले घबाड, हा मनुष्याचा देह लाभणं हे फार मोठा पर्वकाळ आहे महाराज, फार मोठं भाग्य आहे. आणि हे आयुष्य मिळालंय, हे असं वाया घालवू नका. एक क्षण सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे महाराज जीवनामधला. हो, आमचे संत सांगतात आयुष्य कसं घालावं. महाराजांचा एक अभंग आहे, काळ सारावा चिंतने, एकांत वासे, गंगा स्नाने, देवता पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. श्री तुकाराम महाराजांचा एक फार गोड अभंग आहे महाराज. तसं जर जीवन बनवलं तर आपलं जीवन कृतार्थच आहे.
काळ सारावा भगवंताचं चिंतन करा, नामस्मरण करा, माळ घ्या, जप करा, ध्यान करा, कथा ऐका, कीर्तन ऐका, सत्संग करा. जीवनामध्ये सतत 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 भगवंताकडं मनाला लावा, तर जीवन कृतार्थ होणार आहे. म्हणून जीवनात काहीतरी सार्थकता करून घ्यावी, सत्संग करावा. म्हणून या ऋषीमुनींनी विचार केला, आता काही काम नाही ना, चला एखाद्या संतांच्या चरणाजवळ जाऊया, सत्संगती करूया. कारण संतांची सेवा, संतांची संगती जीवन कृतार्थ करणारी आहे. म्हणून हे सगळे 88,000 ऋषीमुनी तिथे नैमिष अरण्यामध्ये एक महान अधिकारी संत महात्मा आहेत, सूत मुनी नावाचे. व्यासांचे शिष्य आहेत, लाडके शिष्य आहेत व्यास महाराजांचे. व्यासांच्या कृपेमुळं या सूत मुनींना 18 पुराण मुखोद्गत आहेत महाराज. हो, महाभारत मुखोद्गत आहे, इतिहासाचं ज्ञान आहे, पुराणांचं ज्ञान आहे, अत्यंत विद्वान आहेत आणि वक्ता आहेत. सुंदर सुंदर कथा सांगतात, कीर्तन करतात, प्रवचन करतात, व्याख्यान करतात, भगवंताचं चरित्र सांगतात, अध्यात्म तत्वज्ञान सांगतात. तेव्हा या ऋषीमुनींनी विचार केला, चला त्यांच्या चरणाजवळ जाऊ आपण, आणि साधना करूया. काहीतरी संतांच्या संगतीत राहून आत्मकल्याण करून घेऊया. म्हणून हे सगळे 88,000 ऋषीमुनी त्या सूत मुनींच्या चरणाजवळ येतात, सूतांना अभिवादन करतात आणि मोठ्या प्रेमानं प्रार्थना करतात. सूता त्वया खलु पुराणानि सेतिहासानि चानघ आख्यातान्यप्यधीतानि धर्मशास्त्रानि यान्यत. सूता, तुम्हाला आमचा नमस्कार असो. हो सूत महाराज, तुम्ही धन्य आहात. व्यासासारख्या महापुरुषांची कृपा तुमच्यावर आहे. संत कृपा पात्र तुम्ही आहात. तुम्हाला इतिहासाचं ज्ञान आहे, पुराणांचं ज्ञान आहे, महाभारताचं ज्ञान आहे. तुम्ही धन्य आहात. तेव्हा आमच्यावर कृपा करा. आम्हाला मनुष्य देह मिळाला आहे, पण मनुष्य देह मिळाल्यानंतर त्याच्यात काय करावं हेच कळेना आम्हाला. कारण आता कलियुग आलेलं आहे. या कलियुगामध्ये जीव देहानं जरी मनुष्य असला, आकारानं जरी मनुष्य असला, तरी प्रकारानं राक्षसासारखा बनला आहे. अल्पमती, अल्पगती, अल्पकृती. या जीवनामध्ये कुठे धर्माचार नाही, सदाचार नाही, पुण्याचार नाही, त्याग नाही, तपश्चर्या नाही, साधना नाही, उपासना नाही, तीर्थयात्रा नाही, यज्ञयाग नाही, दानधर्म काही नाही. फक्त पोटाची गार भरा. मी आणि माझी बायको, मी आणि माझे मुलं, मी आणि माझं कुटुंब, याच्या पलीकडं आम्ही कुठला विचार करत नाही आहे, अशी संकुचित वृत्ती झालेली आहे. आणि अशा या कलियुगामध्ये जीवन प्राप्त झालेल्या जीवाचा उद्धार कसा होईल ते आम्हाला सांगा. कृपा करा, आम्हाला भगवंताचं चरित्र सांगा. गुरुदेव, सूता, मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर मनुष्यानं काय करावं, कसं वागावं, कसं जगावं, जीवन कसं जगावं ते आम्हाला सांगा. हो, मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर आमचं कर्तव्य काय आहे, स्मर्तव्य काय आहे, भजनीय काय आहे, पूजनीय काय आहे, आचरणीय काय आहे, आम्ही काय केलं पाहिजे ते आम्हाला सांगा. कारण आम्हा कलियुगातील जीवाला कळत नाही आहे. आम्हाला आमचं जीवन अनाचार, दुराचार, अत्याचार, स्वैराचार, भ्रष्टाचार, भयंकर पापमय जीवन बनलेलं आहे. आम्हाला काही कळेना, फक्त स्वार्थ ही स्वार्थ. म्हणून या संसार सागरामध्ये आकंठ बुडालेल्या जीवांचा उद्धार करण्याकरता आम्हाला उपदेश करा. आम्ही कसं वागावं ते सांगा. आम्ही काय केलं म्हणजे जन्ममरणातून आम्ही मुक्त होऊ ते आम्हाला कृपा करून उपदेश करा. सूता, आज आमच्या भाग्याचा उदय झाला म्हणून तुमच्यासारख्या संतांचं दर्शन झालं. अन्यथा संतांचं दर्शन इतकं सुलभ नाही बरं का, फार अवघड आहे महाराज. सगळं मिळेल पण संतांचं दर्शन फार दुर्लभ आहे. बहु अवघड आहे संत भेटी. संतांची भेट फार अवघड आहे.
आज महद्भाग्यानं आम्हाला तुमच्या चरणाचं दर्शन लाभलेलं आहे. तेव्हा हे सुता कृपा करा आणि आम्हाला आमचं कर्तव्य काय ते सांगा. मार्गदर्शन करा, उपदेश करा, आम्हाला जन्म मरणातून मुक्त करणारं तत्वज्ञान सांगा. आम्ही असं ऐकलंय की जीवाचं कल्याण करण्याकरता, या कलियुगातील जीवांचा उद्धार होण्याकरिता भगवंतांनी कृष्ण नावाचा अवतार घेतला आणि त्या कृष्ण अवतारामध्ये गोड गोड लीला केल्या, बाललीला केल्या, काला केला. गिरिराज गोवर्धनाची ठिकाणी, यमुनेच्या तीरावर वृंदावनाचे ठिकाणी अत्यंत मधुराती मधुर लीला केल्या असं आम्ही ऐकलेलं आहे. तेव्हा त्या कृष्ण लीला आम्हाला विस्तारपूर्वक सांगा. ज्या लीलांचं श्रवण केलं असताना मन पवित्र होतं, जन्म मरणातून मुक्ती प्राप्त होते, त्या पवित्र लीला, भगवंताच्या कथा, भगवंताचं चरित्र आम्हाला विस्तारपूर्वक सांगा. कृष्ण कथा सांगा. आम्हाला उपदेश करा. तुम्ही आमचे गुरु महाराज आहात. कर्णधार इवार्णवम. आज आमच्या भाग्यानं तुमच्यासारखा सद्गुरू आम्हाला लाभलेला आहे. गुरुदेव कृपा करा आणि बोध करा, उपदेश करा, कृष्ण कथा सांगा, भागवत सांगा. आमचं जीवन कृतार्थ कसं होईल ते सांगा, आम्ही कसं वागावं ते सांगा. अत्यंत प्रेमानं जेव्हा हे ऋषीमुनी प्रार्थना करतात तेव्हा सूतमुनींना मोठा आनंद होतो आहे आणि सूतमुनी प्रसन्न होऊन त्यांच्या प्रश्नाला उत्तर देतात. हे साधुजन हो, किती गोड प्रश्न केला आहे तुम्ही, ज्यामध्ये जगाचं कल्याण आहे. हा एकटा तुमचा प्रश्न नाही आहे, हो, किंवा तुमच्या कुटुंबियापुरता, जगातल्या प्रत्येक मानव मात्राच्या समोर उभा राहणारा हा प्रश्न आहे. अत्यंत सुंदर असा प्रश्न केलेला आहे की मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर माझं काय काम आहे, मी काय केलं पाहिजे, जन्माला येऊन काय मिळवलं पाहिजे. हो, आणि कृष्णकथेसंबंधीचा प्रश्न करत आहात तुम्ही. फार गोड प्रश्न आहे. मी आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देतो. हो, पण लक्षात ठेवा की मी तुम्हाला कथा सांगणार आहे. मी वक्ता आहे आणि तुम्ही श्रोता आहेत. म्हणजे मी ज्येष्ठ झालो, श्रेष्ठ झालो आणि तुम्ही कनिष्ठ झालात असं अजिबात नाही बरं का. खरं पाहिलं तर तुम्ही सगळे माझ्यापेक्षा वयोवृद्ध आहात, तपोवृद्ध आहात, अधिकारवृद्ध आहात. तुम्ही महान आहात. तुम्हाला जगात ऐकायसारखं असं काही शिल्लक नाही आहे. तुम्ही धन्य आहात, तुम्ही कृतार्थ आहात. तुम्हाला उपदेश करण्याची लायकी माझी नाही आहे. मी तुमच्या पुढे छोटा आहे, लहान आहे. तुम्ही महान आहात, तुम्ही ज्ञानी आहात. संत सम्राट ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वरी लिहिताना म्हणतात, प्रभू तुम्ही महेशांच्या मूर्ती, तुम्ही साक्षात भगवान शंकरांचं रूप आहात. श्रोते हो, तुम्ही धन्य आहात. तुम्हाला उपदेश करण्याची माझी लायकी नाही आहे. तुम्हाला काही सांगावं, शिकवावं असं माझ्याजवळ काही नाही आहे. तथापि तुम्ही आज्ञा केली म्हणून आता मी कृष्ण कथा सांगणार आहे. तुम्हाला उपदेश म्हणून नाही बरं का. माझा उद्धार व्हावा, माझी वाणी पवित्र व्हावी, माझं मन शुद्ध व्हावं म्हणून मी कृष्ण कथा सांगणार आहे. कारण आमच्या संतांनी असं म्हटलंय, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. ज्या वाणीतून भगवंताचं नाम, भगवंताची कथा, भगवंताचं भजन गायल्या जातं ना, तो देह पवित्र होतो. पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, आणि वाणी पुण्यवंत होते महाराज. म्हणून मी आता जी कृष्ण कथा सांगणार आहे, भागवत सांगणार आहे, तुम्हाला तत्वज्ञानाचा उपदेश म्हणून नव्हे. माझी लायकीच नाही तुम्हाला काही सांगायचं. माझ्याजवळ आहेच काय तुम्हाला सांगण्यासारखं. तुम्ही तर ज्ञानी आहात. पण मी माझा उद्धार व्हावा म्हणून कृष्ण कथा करणार आहे. कारण भागवताचा उच्चार जर केला तर माझी वाणी पवित्र होणार आहे, माझी जीभ पवित्र होणार आहे, माझं हृदय पवित्र होणार आहे, माझं जीवन कृतार्थ होणार आहे, माझा देह पवित्र होणार आहे. म्हणून मी माझ्या जीवनाला कृतार्थ करण्याकरता आता कृष्ण कथा सांगणार आहे, भागवत सांगणार आहे. तुम्ही सुद्धा शांत चित्तानं ऐका. हो, जसं मी कथा सांगितलं म्हणजे माझी वाणी आणि देह पवित्र होणार आहे. का तर कथा सांगताना पहिल्यांदा ती कथा माझ्या हृदयात येते, माझ्या मनात येते. मी मनात स्मरण करतो कथेचं, आणि मनात आलेली कथा मग वाणीतून बाहेर प्रगट होते. म्हणून माझं मन आणि वाणी पवित्र होते.
तर तुम्ही कथा ऐकताना मी उच्चारलेली कथा पहिल्यांदा तुमच्या कानात शिरते आणि कानातून मग मनात शिरते, म्हणून तुमचे कान आणि मन पवित्र होतं. कथेचा महिमा आहे महाराज. वक्त्याचं मन आणि वाणी पवित्र करते कथा, तर श्रोत्याचे कान आणि मन पवित्र करते. म्हणून तुम्ही सुद्धा शांत चित्तानं श्रवण करा, एकाग्र मनानं श्रवण करा. श्रवण करत असताना मन व्यग्र असू नये बरं का, आळस असू नये. नाहीतर कडाकड जांभया देत देत कथा ऐकली, डुकल्या घेत घेत कथा ऐकणं, काही न केल्यापेक्षा, घरी झोप काढल्यापेक्षा इथे येऊन डुकल्या घेतलेल्या बरं. पण कथा ऐकत असताना आळस असू नये. जांभया देत, आळसांमुळे देत, डुकल्या घेत कथा ऐकू नये. प्रसन्न मनानं कथा ऐकावी, शांत मनानं कथा ऐकावी. हो, की आता पुढे काय, आता पुढे काय. हो, नाहीतर काही काही श्रोते घड्याळाकडे बघत बघतच कथा ऐकतात. किती वाजले, किती वाजले. पत्रिकेत तर 5 वाजायची वेळ दिली, 5:30 झाली तरी बुवा सोडीच ना. कधी होती आरती, कधी होती आरती, कधी होते पंगतता. घड्याळाकडेच बघत राहतात. दुर्दैव आहे समजावं त्या वक्त्याचं बरं का. श्रोता जर घड्याळाकडे पाहू लागला, अहो हे फार चांगले बिचारे स्वतःच पाहतात, पण काही काही श्रोते असे असतात की आपणच घड्याळ पाहतात असं नाही, त्या महाराजाला सुद्धा घड्याळ, ओ बुवा बघा किती वाजलेत, पुरे करा आता तुमचं. आणि असा जर श्रोता मिळाला तर कपाळ फुटलं म्हणावं त्या वक्त्याचं बरं का ना. देहाचं भान राहू नये महाराज. परीक्षिती राजाला तहान आठवत नाही, भूक आठवत नाही, वेळेचं भान नाही, काळाचं भान नाही, देहाचं भान नाही. श्रोता त्याला म्हणावं. देहभान विरहित होऊन सर्वांगाचे कान करून कथा ऐकावी महाराज. शांत चित्तानं कथा, कथैक चित्त हा सलभेत फलमुत्तमम. कथैक चित्त होऊन कथा ऐकावी, प्रसन्न मनानं कथा ऐकावी. कथा ऐकत असताना बडबड कधी करू नये बरं का. नाहीतर काही काही श्रोते आम्हाला काही ठिकाणी भेटतात, हो कथा ऐकत ऐकत इकडं वाती वळतात म्हणे. ते कीर्तनकार सांगतात की नाही, ऐकायला पोथी, सांभाळायला नाती, वळायला वाती आणि कळायला माती म्हणे. काही काही तर श्रोते इतके पुढे गेलेले असतात, अहो वाती वळू नका महाराज, आणि ह्या वाती काय आम्हाला वळायला, देवालाच वळायच्यात की, आणि देवाचीच सेवा आहे की म्हणे. त्यात काय ना. कथा ऐकताना काही करू नये महाराज. शांत चित्तानं भगवंताचं नामस्मरण करत अतीव श्रद्धेनं भगवंताची कथा प्रेमानं ऐका. सलभेत फलमुत्तमम, त्याला उत्तम फलप्राप्ती होते. अन्यथाने उगीच इकडे पहा तिकडे पहा, हे बोल ते बोल, इकडूनच उठ तिकडूनच उठ, हळदच घे कुंकूच घेन फुलच घेन, हे नसलेल्या भानगडी करतो आम्ही त्यामध्ये ना. एकदा कथा सुरू झाली की बसलेलं आसन कधी हलवूच नाही महाराज. परीक्षिती राजा 7 दिवस एका आसनावर होता. सलभेत फलमुत्तमम, त्याला उत्तम फलाची प्राप्ती होते. कथा ऐकत असताना अहंकाराचा त्याग करावा. मी कोणी विद्वान आहे, मी कोणी ज्ञानी आहे, मी कोणी श्रीमंत आहे, मी कोणी सत्ताधीश आहे, मी कोणीतरी आहे, हे सगळं सोडून द्या. भगवंताच्या एकदा मंदिरामध्ये गेल्यानंतर अहंकाराचा त्याग करून प्रभूला शरण गेलं पाहिजे. देवा मी तुझ्यापुढे काहीच नाही आहे, किडा मकोडा नव्हे, दर्या में खसखस सुद्धा नाही आहे. काय व्यर्थ अहंकार करतो आम्ही, नसलेल्या गोष्टीचा अहंकार. अरे जगाचा विचार कर, तुझ्यापेक्षा कित्येक लाख पटीनं मोठमोठे लोक आहेत महाराज. कुठल्याही गोष्टीने विचार करा, अहंकार करण्यासारखं आमच्याजवळ काहीच नाही आहे. म्हणून भगवंताच्या दरबारात जाताना, संतांच्या दर्शनाला जाताना, कथा कीर्तन ऐकताना कधीच अहंकार करू नये महाराज. तसं तर जीवनात कधी अहंकार करूच नाही, अहंकाराची बाधा असूच नाही आपल्या जीवनात महाराज. निरहंकार होऊन कथा ऐका, प्रसन्न मनानं कथा ऐका. कथा ऐकत असताना कोणाबद्दलही द्वेषभाव मनात असू नये, मत्सर असू नये, कोणाबद्दल वाईट भाव आपल्या मनात असूच नाही. निर्मळ मनानं कथा ऐकावी, शांत चित्तानं कथा ऐकावी, भगवंताचं नामस्मरण करत करत कथा ऐकावी. जीवन कृतार्थ होतं महाराज. म्हणून सूत मुनी म्हणतात, हे साधुजन हो, सावधानतया शृणु, शांत चित्तानं कथा ऐका. आता मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. म्हणून सूत मुनी प्रश्नाचं उत्तर देत आहेत. काय उत्तर देतात?
राहिलेल्या थोड्याशा वेळामध्ये आपण पाहूया. तत्पूर्वी थोडंसं नाम संकीर्तन करूया. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. पुंडलीकवरदा हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्ण कन्हैया लाल की जय. जय राधे श्याम, राधे श्याम, राधे श्याम, राधे श्याम, जय राधे श्याम. सीताराम 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 जय सीताराम. 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 राधे श्याम जय राधे श्याम. राधे श्याम, राधे श्याम, राधे श्याम, जय राधे श्याम. सीताराम 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 जय सीताराम. 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 राधे राम राधे राम राधे राम जय राधे श्याम. गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्ण कन्हैया लाल की जय. पंढरीनाथ भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव. पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. शौनकादी ऋषींनी सूत मुनींना प्रार्थना केली की आम्हाला भागवत कथा सांगा, प्रभूचं चरित्र सांगा. मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर मनुष्यानं काय करावं ते सांगा अशी प्रार्थना केली असताना सूत मुनी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. पण पहिल्यांदा आपल्या हृदयात गुरु महाराजांचं स्मरण करतात, सद्गुरूंच्या चरणांचं स्मरण करतात आणि गुरुदेवांचं वर्णन करतात, वंदन करतात. हे श्रोतेजन हो, काय सांगू माझ्या श्री गुरूंचा महिमा. माझे गुरुदेव शुकाचार्य महाराज. हो,
जन्माला आल्याबरोबर संसार आसार आहे असं जाणून सर्व संग परित्याग केला महाराज. घर दार माता पिता सगळंच सोडलं आणि निघाले अरण्यामध्ये. वडिलांना वाईट वाटतंय, अरे पोरग जन्माला आलं आणि लागलीच निघालं. कोणत्याही मायबापाला वाटते की हो आपलं पोरग आपल्याजवळ राहावं, त्याला मांडीवर खेळवावं, लालन पालन करावं, लहानाचा मोठं करावं, त्याला नोकरी लावावी आणि परदेशात पाठवून द्यावं ना आपण आपलं वृद्धाश्रमात बसून राहावं. काय दुर्दैव आहे महाराज. आता काय संस्कृतीने लेकरं जवळ नाहीच लहानपणापासून. त्या शिक्षणाच्या नावानं दूर बाहेरच, पुन्हा शिक्षण झालं की नोकरीच्या नावानं. अरे मायबापाचं प्रेमच राहिलं नाही आता. आमची संस्कृती कौटुंबिक आता काही राहिलंच नाही आहे. आपला मुलगा आपल्याजवळ राहावा, त्याचं लालन पालन करावं. म्हणून व्यास महाराज मागे 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 मागे, ए बाळा, ए शुका हाक मारतात. ए बाळा, तिकडून ओ ओ ध्वनी येतोय. तो ओ ध्वनी सगळ्या पशु पक्षी वृक्ष लता वेली सगळीकडून ध्वनी येतोय. तो प्रत्येकजणच ओ म्हणतो. मातीच्या कणाकणातून ओ ओ ध्वनी येतोय, दगडातून ओ ध्वनी, झाडाखोडातून, वृक्ष लतेतून, पशुपक्ष्यांच्या मुखातून. ए बाळा म्हटलं की पशुपक्षी सुद्धा ओ ओ म्हणत आहे. व्यासांना आश्चर्य होत आहे. अरे काय झालंय, मला बुद्धीला भ्रम झाला का, भूताटकी आहे का, कोणी करणी केली, असं का होतंय. मी माझ्या लेकराला हाक मारतोय आणि हे सगळेच ओ ओ म्हणतात. सगळेच का ओ म्हणत होते, त्याचं कारण आहे या जगामध्ये सगळीकडं एक परमात्मा व्यापलेला आहे महाराज. प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा आहे की नाही. तुमच्या हृदयात आहे, माझ्या हृदयात आहे, या गावातल्यांच्या आहे, बाहेरगावच्या आहे, सगळ्या. केवळ मनुष्यच नाही, किडा मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येक जीवाच्या हृदयात परमात्मा बसलेला आहे. हृद्यंतस्थो ह्यभद्राणी असं म्हटलेलं आहे. व्याप्य नारायण स्थिता. अरे केवळ तुमच्या आमच्या सजीवाच्या हृदयातच नाही, या जड पाषाणामध्ये मातीच्या कणाकणामध्ये सुद्धा परमात्मा व्यापलेला आहे. कणकण में है भगवान, कणाकणात परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्याचं रूप शुकदेवांना प्राप्त झालेलं आहे. शुकदेव म्हणजे केवळ हाडामांसाचा देह नाही आहे. शुकदेव म्हणजे कोणीतरी जीवात्मा नाही आहे. शुकदेव साक्षात परब्रह्म आहे, चालतं बोलतं ब्रह्म आहे. शुकदेव सामान्य जीव नाही आहे. त्या सर्वांतर्यामी परमात्म्याचं स्वरूप शुकदेवांना प्राप्त झाल्यामुळं त्यांना हाक मारली की सगळेच ओ ओ म्हणत आहेत. अशा प्रकारे सर्वांतर्यामी परमात्म स्वरूप साक्षात भगवंताचं रूप ज्यांचं आहे, त्या माझ्या गुरुदेव शुकाचार्यांना माझा साष्टांग नमस्कार असो. यस्वानुभावमखिल श्रुतिसारमेक मध्यात्मदीपमतितितीर्षतां तमोन्धं संसारिणां करुणयाः पुराणगुह्यं तं व्याससूनुमुपयामि गुरुं मुनीनां. हे श्रोते हो, माझ्या गुरुदेवांचा महिमा मी माझ्या अल्पशा वाणीनं काय वर्णन करू. माझे गुरुदेव शुकाचार्य महाराज ज्यांनी जगावर अनंत उपकार केले, तुमच्या आमच्यावर अनंत उपकार केले. का तर आम्हाला भागवताचं ज्ञान शुकाचार्यांनी जगाला दिलं महाराज. भागवत म्हणजे भक्तिमार्ग. हो, जगाला जो भक्तिमार्ग कळाला शुकाचार्यामुळे कळाला. म्हणून जगातले सगळे साधू संत शुकाचार्यांना गुरु मानतात. जगातल्या सगळ्या ऋषीमुनींनी साधू संतांनी शुकदेवांना गुरु मानलेलं आहे. कारण शुकदेवांनी जर भागवत सांगितलं नसतं तर तुम्हाला आम्हाला भक्तिमार्गच कळाला नसता, आणि भक्तिमार्ग कळाला नसता तर आमचा उद्धारच झाला नसता महाराज. म्हणून जगाचा उद्धार करणारे, जगाला भक्तीचा मार्ग दाखवणारे, ज्यांनी भागवताचं प्रगटीकरण केलं, जगाला भागवताचं ज्ञान दिलं. हे भागवत म्हणजे कसं आहे, भागवताचं स्वरूप काय आहे सांगतात. यस्वानुभावम. शुकाचार्यांनी अगोदर परमार्थाचा अनुभव घेतलाय बरं का. उगीच काहीतरी बडबड. हे संतांनी जे साहित्य निर्माण केलंय ना, उगीच मनात आलं लिहून ठेवलं, किंवा इकडं वाचलं आणि इकडं लिहून ठेवलं असं नाही. संतांचं साहित्य म्हणजे उगी काहीतरी बडबड आहे असं नाही आहे. हां, संतांनी जे लिहून ठेवलंय अगोदर अनुभव घेतला,
तुका म्हणे साक्षी आले तरी ते केले प्रगट. आम्हाला साक्षी आलाय, आधी अनुभव घेतला, आधी केले आणि मग सांगितले. हो, अनुभव आहे, अनुभवजन्य ज्ञान आहे भागवताचं ज्ञान. यस्वानुभावम. आणखी कसं आहे, अखिल श्रुतिसारम. संपूर्ण वेद वेदांताचं, वेदशास्त्रांचं सार म्हणजे हे भागवत आहे महाराज. एक तरी अनुभवजन्य ज्ञान आहे, एक तरी वेद श्रुतिशास्त्राचं सार आहे. आणखी कसं आहे, अध्यात्मदीपम. भागवत म्हणजे अध्यात्माचा दिवा आहे. दिवा काय करतो? अंधाराचा नाश करतो. तसं श्रीमद भागवत आमच्या अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करतो महाराज. आमच्या हृदयात जे अज्ञान आहे त्या अज्ञानाचा नाश करणार, अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करणारा ज्ञानाचा अध्यात्माचा दिवा म्हणजे श्रीमद भागवत आहे. आणि अशा प्रकारचं हे श्रीमद भागवत जगाला दिलं शुकाचार्याने. का दिलं हो? भागवत का सांगितलं शुकाचार्य? परीक्षित राजा पृथ्वीचा सम्राट राजा आहे, हो, खूप श्रीमंत आहे, सत्ताधीश आहे, आणि त्याला जर 7 दिवस भागवत सांगितलं तर खूप मोठी दक्षिणा देईल, खूप मोठं पाकिट देईल, सोन्याचे हार, रत्नाचे हार आणि अलंकार आणि काय देईल, इतकं वैभव देईल. या अपेक्षेनं शुकाचार्याने भागवत कथा सांगितली का हो? यजमान आपला राजा आहे, खूप मनाचा मोठा आहे ना, असं आहे तसं आहे, त्याच्याकडून अरे सोडा महाराज, दक्षिणा आणि पाकिट हे ते नाही, कसलीच अपेक्षा नाही महाराज शुकदेवांना. दुर्दैव आहे, आज काळाचा ओघ आहे, कलियुग आलंय की आज कथा करायची म्हटलं की फार अवघड झालंय महाराज. मी काहीतरी बोलतो असं नाही बरं का. पद्मपुराणामध्ये, गोकर्ण महात्म्यामध्ये स्वतः व्यास महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे की या कलियुगामध्ये विप्रैर भागवती वार्ता गेहे गेहे जने जने कारिता कणलोभेन कथा सारस्ततो गतः. अहो, कथा ऐकल्यानंतर माणसाच्या मनावर परिणाम व्हावा, माणसाचं मन बदलावं, आपले विचार बदलावेत, तर त्या कथेला अर्थ आहे. कीर्तन ऐकल्यानंतर काहीतरी मनामध्ये जर संस्कार नाही घडले, काय उपयोग आहे पालत्या घागरीवर पाणी? कीर्तन, कथा, प्रवचन एवढ्या करता ऐकायचं आहे की ते ऐकल्यानंतर आमच्या मनाची सुधारणा झाली पाहिजे, आमच्या जीवनात बदल घडला पाहिजे, काहीतरी क्रांती घडली पाहिजे, तर अर्थ आहे, नाहीतर काही उपयोग नाही महाराज. 12 महिने रामायण ऐकलं आणि रामाची सीता कोण काही कळालंच नाही म्हणे. का उपयोग आहे त्याचा? हे असं का होत आहे? आम्ही इतके वेळा कथा ऐकतो, इतकी वेळा कीर्तन ऐकतो, पण थोडा सुद्धा फरक आमच्या मनावर होत नाही. याचं कारण आम्ही कथा करणारे कथाकार जे आहेत ना, त्यांचंच मन तेवढं पवित्र राहिलेलं नाही. हो, शुकदेवांनी कथा सांगितली, मान सन्मान मिळावा, पाकिट मिळावं ना, पण आज आम्ही भागवत कथा करतो, रामकथा करतो, कीर्तन करतो. हो, आता तर विचारूच नका महाराज. रोज 4-2 फोन आम्हाला, महाराज भागवत करायचंय, वेळ आहे का तुम्हाला? महाराज भागवत करायचंय, तारीख ठरवायला यावं का आम्ही? चांगली गोष्ट आहे, तुमच्या मनामध्ये भागवत सप्ताह करावा. अहो, कोटी जन्म समुत्थेन तदा भागवतम लभेत असं म्हटलंय व्यास महाराजांनी. अनेक जन्मजन्मांतरातलं पुण्य उदयाला यावं तेव्हा आमच्या मनामध्ये येतं की भागवत सप्ताह करावा, आपण भागवत कथा करावी, पुण्यकर्म करावं, कथा कीर्तन करावं, भगवंताची कथा करावी, अन्नदान करावं, भजन करावं. अशा प्रकारची सद्वासना मनामध्ये निर्माण व्हायला आईवडिलांची पुण्याई लागते, अनेक जन्माचं भाग्य उदयाला यावं लागतं. कोटी जन्म समुत्थेन तदा भागवतम लभेत. कोटी कोटी जन्मातलं पुण्य उदयाला यावं लागतं तेव्हा भागवत सप्ताहातून घडतो महाराज. इतकं सोपं नाही आहे. अन्यथा मनात येणं सुद्धा हे भाग्याचं लक्षण आहे. तुम्हाला वाटतंय ना आपण भागवत सप्ताह करावं, फार पुण्याची गोष्ट, तुमच्या आईवडिलांची पुण्याई आहे, चांगली गोष्ट आहे, करा ना. मग त्या यजमानाचा पहिला प्रश्न असतो महाराज, कधीच कोणी विचारित नाहीत, फार कमी बरं का, नाही असं नाही की महाराज विधी काय असतो, ऐकावं कसं, खायला प्यायला काय असावं, नियम कसे असतात, त्याचं पालन कसं करावं, त्याची वेळ कशी असते, काय असतं, हे कोणी विचारणार नाहीत. पहिला प्रश्न, महाराज आणि तुमचं हे काय असतं? आता तुमचं हे काय म्हणजे आम्ही थांगपत्ता लागवत नाही.
आमचं काही हे नसतं. नाही नाही, म्हणजे महाराज ते आपलं कथा करायची म्हणजे काय 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 तुमचं काय असतं म्हणजे एकदम काही नीट रस्त्यावर येत नाहीत बरं का, इकडून तिकडून इकडून तिकडून. मग शेवटी येतात की महाराज आणि तुमचं पाकिट किती असतं सांगा आम्हाला. पहिला प्रश्न, तुम्हाला मानधन किती द्यावं लागतं. चांगला शिकलेला असला, समाजात वावरलेला, कथा कीर्तन ऐकलेला, काही चार लोकात राहिलेला असला तर मानधन म्हणतो किंवा पाकिट म्हणतो बरं का. पण काही काही धसकट तर आम्हाला भेटतात. महाराज तुमची सुपारी काय असते सांगा म्हणे. कोणाचा खून करायचा आहे काय रे सुपारी. म्हणजे यजमान पहिला प्रश्न करतो की किती दक्षिणा. समजा दुर्दैवानं यजमान विसरून गेला आणि त्यानं जर नाही जर विचारलं तर आम्ही कथाकार विचारतो, तुम्हाला कथा करायची आहे ना, मग काय देणार तुम्ही सांगा. 1 लाख देणार का 2 लाख देणार. आता तुम्ही म्हणा लाखावर असते. अहो 1 दिवसाचं कीर्तन, 2 तासाचं कीर्तन 21,000, 31,000, 41,000, 51,000, 71. अरे एका कीर्तनाची किंमत. मग तर 7 दिवस भागवत आहे. मग का लाखावर नको. आता दुर्दैव आहे महाराज, कीर्तन किमतेवर चाललंय. भागवत कथा, रामकथा. अहो हे कथा कीर्तनकार ठरवतील, यात नवल नाही. त्या कीर्तनामध्ये जर मृदंग वाजवायचा 1,500 देतोस का 2,000 देतोस. हो, एक चाल म्हणायची झाली तर 2,000 रुपये द्यावे लागायलेत महाराज चाल म्हणणाऱ्याला. विना घेणारा सुद्धा अखंड हरिनाम सप्ताह राहिलाच नाही महाराज. आता विना घ्यायला कोणी तयारच नाही. विना घ्यायचं म्हटलं 300 रुपये रोज द्यावा लागेल. 2 वेळा जेवण, काडी बिडी, पुन्हा सुपारी, 3 वेळा चहा, अंतरायचं पांघरायचं, एवढी सगळी सोय करीत असताल तरी येतो. चाल म्हणणारा पैसे, मृदंग वाजवणारा पैसे, कथा कीर्तनकार पैसे, भागवतकार पैशाशिवाय येत नाही, रामायण कथाकार आता भजनी मंडळ सुद्धा. भजन कोणी फुकट करणार महाराज. 500 रुपये द्या. हो, फक्त अजून श्रोते मंडळी काही पैसे मागत नाहीत बरं का. अजून तेवढं कलियुग आलं नाही. हो, कदाचित येईल पुढे चालून हे दिवससुद्धा. नाहीतरी राजकारणी पुढारी लोकांची सभा ऐकायला लोक फुकट जातात का हो. गाडीची सोय करा, जेवणाची सोय करा आणि 500 रुपये रोज द्या. हो, तर लोक येतात, नाहीतर सभेला येईनात. पैसा दिल्याशिवाय सभेला लोक येत नाही आहेत. तसं पुढे चालून कलियुग आणखी वाढल्यानंतर श्रोतेसुद्धा म्हणतील की आम्हाला घरून कथेच्या मंडपापर्यंत येण्याकरता रिक्षाची व्यवस्था करा, प्रसादाच्या नावाखाली 1 वेळ जेवण द्या आणि पुन्हा 200 रुपये द्या, तर आम्ही येतो कथा ऐकायला. काय दुर्दैव आहे महाराज. किती अधःपतन झालंय समाजाचं हे. अरे कथा का पैसे कमवायचं साधन आहे. व्यापार आहे कथा म्हणजे. कीर्तन म्हणजे व्यापार. अरे श्री तुकाराम महाराज तर म्हणतात जिथे कथा करावी तिथं अन्नसुद्धा घेऊन ये महाराज. एवढं वैराग्य नसलं तरी निदान यजमानाने दिलेलं तेवढं प्रसन्न मनानं घ्या ना. पण भांडू हो, भांडून घेतात महाराज. हे पाप आहे, हे दुर्दैव आहे. हे शास्त्राच्या मर्यादेत, परंपरेच्या मर्यादेत बसणारं नाही आहे. आज आम्ही कथा कीर्तन पैसा घेतल्याशिवाय करत नाही, ठरवल्याशिवाय करत नाही आहे. शुकाचार्यांनी असा ठराव केला होता का ना. शुकाचार्यांनी भागवत, मग पैशाची त्यांना अपेक्षा नव्हती. अहो पैसा तर सोडा, उगी आहेर तरी करतील यजमान. मग पुरा आहेर. आता त्या आहेराचं इतकं काही असतं की विचारूच नका. हो, पण शुकदेवांना आहेराची सुद्धा अपेक्षा नव्हती. पूर्ण आहेर राहिलं, निदान शाल श्रीफळ. अरे शाल श्रीफळ सोडा, 4 बोट लंगोटीची सुद्धा अपेक्षा नाही महाराज शुकदेवाला. निरपेक्ष मुनिम शांतम, निरपेक्ष महात्मा आहे. 4 बोट लंगोटीची अपेक्षा नाही त्यांना ना. कुठलीच अपेक्षा नाही. ना द्रव्याची अपेक्षा, ना मान सन्मानाची अपेक्षा, ना लंगोटीची अपेक्षा, कुठली. निरपेक्ष मुनिम. महात्मा शुकदेव निरपेक्ष आहेत, वैराग्य संपन्न आहेत. मग असं असताना त्यांनी का सांगितली हो कथा. त्यांना पाकिट नव्हतं, आहेर नको होता, मान सन्मान नको होतं, मग कशा करता सांगितलं. भागवत सांगितलं का मग त्यांनी एवढे कष्ट घेऊन. सूत म्हणी सांगतात, संसारिणाम करुणया पुराण गुह्यम. या संसारी आम्हा लोकांची दया
करुणा शुकदेवांना आली. शुकदेवांनी समाजाकडे पाहिलं तर लोक कसे वागत आहेत. अरे 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 अरे, काय अनाचार, दुराचार, अत्याचार, स्वैराचार, पापाचार, कुठे साधना नाही, जपजाप्य नाही, ध्यानधारणा नाही, काही संयम नाही, यम नियम नाही, दया नाही, कुठे शुचिता नाही, पावित्र्य नाही, केवळ स्वार्थ स्वार्थ आणि स्वार्थ. बस पोटाची गार भरा, मी आणि माझं कुटुंब, याच्याशिवाय दुसरा विचारच. लोकाचे गळे दाबा पण स्वतःचा स्वार्थ साधा, हे जीवनाचं तत्वज्ञान झालंय. आणि पाप कर्म करू लागलेले आहेत. नुसतं स्वार्थ स्वार्थ, कोल्या कुत्र्यासारखं, नरकातल्या किड्यासारखं जीवन जगत आहेत हे लोक. पाप कर्म करत आहेत आणि पुन्हा पुन्हा जन्म मरणामध्ये अडकून या नरक कुंडामध्ये यातना भोगत आहेत हे जीव. हे पाहून शुकदेवांचं हृदय व्याकुळ झालं. आमच्या संतांनी म्हटलंय, बुडतसे हे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येत असे. अरे हे लोक स्वार्थी बनून पापाचरण करून नरकामध्ये बुडत आहेत, पुन्हा पुन्हा जन्म मरणामध्ये अडकलेले आहेत. त्यांचा उद्धार व्हावा पाहवत नाही महाराज. लेकराला झालेलं दुःख जसं आईला पाहवत नाही महाराज. लेकराला ठेस लागू द्या, आईच्या डोळ्याला पाणी येतं. लेकराचं दुःख आईला जसं पाहवत नाही तसं तुम्हा आम्हा समाजाचं दुःख संतांना पाहवत नाही महाराज. संतांची आई, समाजाची आई संत आहे, म्हणून समाज दुःखी झाला की संतांना दुःख होतं, पाहवत नाही त्यांना. म्हणून कळवळा येतोय, दया येते, करुणा येते. आणि त्या करुणेतून शुकाचार्यांनी भागवत सांगितलंय महाराज. म्हणून भागवतामध्ये दिव्यत्व आहे. दया युक्त हृदयानं, ज्यांनी जगाचा उद्धार करण्याकरता, संसारामध्ये गढून गेलेल्या अज्ञ जीवांच्या उद्धाराकरिता, जगाच्या उपकाराकरिता, आणि ज्यांनी भागवत सांगितलं, तत्वज्ञान सांगितलं, भक्तीचा मार्ग दाखवला आणि असंख्य जीवांचा उद्धार केला, त्या माझ्या गुरुदेव शुकाचार्यांना माझा साष्टांग नमस्कार असो. काय सांगू सज्जन हो, माझ्या श्री गुरूंचा अधिकार. जेव्हा घर सोडलं, झोपडी सोडली आणि निघाले, बरं कुठं जायचं माहिती नाही, भगवंताच्या इच्छेनं यदृच्छालाभ संतुष्ट महात्मा निघाले. मागं मागं व्यास महाराज, हे पोरा हे पोरा म्हणत. शुकदेव पुढे पुढे, व्यास महाराज मागे मागं. जाता जाता वाटेमध्ये जंगलामध्ये एक तळं लागलं आहे, पाण्यानं तुडुंब भरलेलं आहे. आणि त्या तळ्यामध्ये काही गंधर्वाच्या तरुण पोरी, सुंदर पोरी महाराज, तरुणी आहेत, आणि स्नान करू लागल्या होत्या. एकमेकीच्या अंगावर पाणी उडवत आहेत, चुळा भरत आहेत, जलक्रीडा चालली आहे, खेळत आहेत. आणि तिथूनच जवळून शुकाचार्य निघून गेले. पण शुकाचार्यांना पाहून त्या पोरींना लाज वाटली नाही, संकोच वाटला नाही, काही नाही. मस्त खेळू लागल्या, पाणी उडवू लागल्या, त्यांना काहीच वाटलं नाही शुकाचार्यांचं. शुकाचार्य निघून गेले. मागून व्यास महाराज आले. मग व्यास महाराजांना पाहिल्याबरोबर त्या पोरींना लाज वाटली आणि लागली त्या पोरी आपापले वस्त्र गुंडाळून घेऊ लागल्या. कोणी गळ्या इतक्या पाण्यात लपून बसू लागल्या, कोणी झाडाच्या आड, कोणी झुडपाच्या आड, कोणी वस्त्रच नेस. अशा प्रकारे लज्जित झाल्या, लाजू लागल्या व्यासांना पाहून. तेव्हा व्यास महाराजांना वाईट वाटलं. नुसतं वाईट वाटलं नाही बरं का. व्यास महाराज त्या पोरींच्या जवळ जाऊन म्हणतात, पोरींनो, कागम आहे, तुमच्या आणि माझ्या वयाचा जर विचार केला तर मी तुमच्या आजोबा पंजोबासारखा आहे. तुम्ही माझ्यापुढे लहान लहान लेकरं नातीपंतीसारख्या आहात. बघा माझी दाढी किती वाढली आहे, पांढरी शुभ्र जमिनीवर लोळू लागलेली आहे. माझं वय कुठं, तुमचं वय काय. आणि एवढा आजोबा पंजोबासारखा मी असणारा, आणि मला पाहून तुम्हाला लाज वाटली. आणि माझं पोरगं इथूनच गेलं, तुम्हाला त्याची लाज वाटली नाही. उलट माझं पोरगं तर 16 वर्षाचं वय आहे, तरण बांड आहे. बरं माझ्या अंगावर निदान वलकलं तरी आहेत, झाडाच्या साली तरी मी नेसलेल्या आहेत, पण माझ्या पोराच्या अंगावर तर लंगोटीसुद्धा नाही. ते दिगंबर तुमच्या जवळून गेला, पण तुम्हाला त्याची लाज वाटली नाही, आणि माझी का लाज वाटते. तेव्हा गंधर्वाच्या पोरींनी व्यास महाराजांना फार गोड उत्तर दिलंय महाराज. काय म्हणतात त्या गंधर्व कन्यका, स्त्री पोभिदानत सुतस्य विवेक्त दृष्टे. व्यास महाराज, हेच तर कारण आहे की तुम्हाला पाहिल्यानंतर लाज वाटण्याचं, की तुम्हाला अजून वाटतंय की मी म्हातारा आहे आणि या तरुणी आहेत, मी पुरुष आहे या स्त्री आहेत, मी बाप आहे आणि तो माझा गेलेला माझा मुलगा आहे. अजून तुमची ठिकाणी असं द्वैत ज्ञान आहे.
पण शुकदेवाला याचं भान नाही आहे. शुकाचार्यांना स्वतःच्या देहाचं भान नाही आहे. शुकाचार्य भगवंताच्या भजनामध्ये एवढे गढून गेलेले आहेत की तहान विसरली आहे, भूक विसरली आहे. मी कोणी पुरुष आहे, या जगात पुरुष असतो, कोणी स्त्रिया असतात, कोणी पशुपक्षी असतात. ना ना ना, शुकदेवांना काहीच माहीत आठवत नाही आहे. शुकदेवांना फक्त एक ती सावळी श्यामल कोमल कन्हैयाची मूर्ती आठवते. एक सावळा सोडला, एक कन्हैया सोडला तर शुकदेवांना काहीच आठवत नाही. स्वतःच्या देहाचं भान नाही आहे. निष्पाप, निष्काम, निर्मोह, निर्वैर, निस्वार्थ अशा प्रकारचं मन आहे. निष्पाप मन आहे शुकदेवांचं. म्हणून त्याला पाहून आम्हाला लाज वाटली नाही. लहान लेकरू पाळण्यामध्ये खेळू लागलाय आणि त्याच्यासमोर आम्हाला वस्त्र बदलायची लाज वाटते का? अजिबात नाही वाटत. लहान लेकरू मांडीवर आहे, आमचा पदर खाली पडला, त्या लेकराची लाज वाटते का? नाही वाटत. का वाटत नाही? याचं कारण आहे की त्या लेकराच्या मनात कुठलाच विकार नाही आहे, कुठलंच पाप नाही आहे. त्या लेकराच्या मनात काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही, मद नाही, मत्सर नाही, अहंकार नाही आहे. निरहंकार निष्पाप वृत्ती आहे, निष्काम वृत्ती आहे. हो, म्हणून त्याची लाज वाटत नाही. तसा तुमचा पुत्र महान अधिकारी महात्मा आहे. त्याला देहाचं भान नाही आहे. त्याच्या मनात काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही, अहंकार नाही. मी तू नाही, मी पुरुष या स्त्रिया, मी तरुण या तरुणी, मी पुत्र हा बाप, असं द्वैत ज्ञानच नाही आहे. देहाचं भान पूर्ण विसरलेला महात्मा आहे. म्हणून आम्हाला त्याची लाज वाटली नाही आहे. सूतमुनी म्हणतात असा अधिकार माझ्या गुरुदेवांचा आहे, शुकदेवांचा आहे. धन्य शुकदेव, भगवंताच्या भजनामध्ये ज्यांना देहाचं भान राहिलं नाही आहे. काय शुकदेवांचं ज्ञान, काय वैराग्य, काय भक्ती महाराज. जगाच्या पाठीवर कोणालाही वैराग्याची जर उपमा द्यायची झाली तर शुकदेवांचं नाव घ्यावं लागते महाराज. समर्थ रामदास स्वामींचं वर्णन करताना एका महात्म्याने संतांनी वर्णन केलंय, शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदास स्वामी शुकासारिखे पूर्ण, शुकदेवासारखं वैराग्य समर्थांचं होतं महाराज. हो, अर्थात जगामध्ये कोणाही वैराग्य पुरुषाला, विरक्त पुरुषाला उपमा जर द्यायची झाली तर शुकदेवाचं नाव घ्यावं लागतं. एवढं वैराग्य महाराज, धगधगीत वैराग्य, शुद्ध वैराग्य शुकाचार्यांचं. विरक्त महात्मा आहे. शुकदेवांच्या चरित्रात कथा येते. मग शुकदेव पुढे पुढे निघून गेलेले आहेत. व्यास महाराज परत फिरले. मग घनदाट जंगलामध्ये शुकाचार्य निघाले. पण कुठं जायचं काही माहिती नाही, भगवंताच्या इच्छेने निघालेले आहेत. एकांत आहे, वसंत ऋतू फुललेला आहे. जंगलामध्ये फुलाचे झाडं लहडून गेलेले आहेत. फुलच फुलं महाराज. सुगंध सुटलाय, धुंद वारा आहे तिकडे तिकडे, शीतल शांत वारा आहे. फळं अगदी रसभरीत पिकलेली फळं, मधुर फळं, त्याचा सुगंध सुटला आहे. भ्रमरांचा गुंजारव आहे, पशुपक्ष्यांचा मधुर किलकिलाट चाललेला आहे त्या जंगलामध्ये, त्या अरण्यामध्ये. भ्रमरांचा गुंजारव आहे, पक्षी किलकिलाट मधुर करत आहेत. आणि त्या एकांत अरण्यातून शुकाचार्य चालले असताना कोणी नाही आजूबाजूला. एकांत रम्य ठिकाण, मनोहर ठिकाण आहे. तेव्हा अचानकपणे समोर रंभा नावाची अप्सरा स्वर्गातून तिथे प्रगट होते. शुकाचार्यांचा रस्ता अडत. अहो शुकदेवजी महाराज, ठहरो, थांबा. पहा शुकाचार्य महाराज, किती सुंदर एकांत रम्य मनोहर हा प्रदेश आहे. काय सगळीकडे हिरवळ 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 आहे महाराज. आम्ही महिन्यापूर्वी केरळमध्ये गेलो होतो बरं का. आदि शंकराचार्य जगद्गुरू शंकराचार्य स्वामी महाराजांचं जन्मस्थळ पाहण्याकरता, दर्शनाकरता गेलो होतो. काय प्रदेश आहे महाराज, काय ते चहाचे मळे, काय हिरवळ, काय झाडं, काय फुलं, काय डोंगर, काय फुलं, काय झाडीन, अप्रतिम सौंदर्य, निसर्ग, स्वर्ग सुद्धा फिका पडावा महाराज. ती रंभा म्हणते, ओ शुकदेवजी महाराज पहा, इतका इथं कोणी नाही तुम्हाला मला पाहण्याकरता.
आपण एकांत आहे. हो. एवढं सौंदर्य सृष्टीचं आहे. पुन्हा माझ्याकडं पहा, मी किती सुंदर आहे. मी तरुणी आहे. माझं 16 वर्षाचं वय आहे. हो. मी नित्य 16 वर्षाची राहते. अंगावर कुठं सुरकुती नाही आहे. माझ्याकडं पहा, मी एवढी सुंदरी आहे आणि स्वतः होऊन मी तुमच्यावर प्रसन्न झाले, फिदा झालेली आहे, प्रसन्न झालेली आहे. तेव्हा तुम्ही आता माझा स्वीकार करा आणि आपण दोघं या जंगलामध्ये सुंदर अशा प्रदेशामध्ये फिरून मस्त मजा करूया, आनंद लुटूया. एकांत आहे, रम्य आहे ठिकाण, किती सुंदर आहे. त्यावर शुकाचार्य म्हणतात, रंभे खरंच ग, जीवनामध्ये भाग्याशिवाय एकांत मिळतच नाही बरं का. नाहीतर लोकांत सगळे छान म्यान, रडान रडीन, आरडान ओरडीन, कोणाचं काही, कोणाचं निवांत. एकांत कधी मिळतच नाही बरं का. कुठं हॉर्न तरी वाजतंय, कुठं टी व्हीचा तर आवाज, कुठं रडण्याचा तर आवाज, कुठं काही. आणि काही नसलं तर त्या कब्बशीचा तरी आवाज येतोच बरं का. गेलं मन तिकडं आमचं. एकांत नाही मिळत कलियुगामध्ये, भाग्यानंच लाभतो. हो, अनंत जन्मातलं भाग्य उदयाला यावं तेव्हा एकांत लाभतो. तू म्हणतेस तसं हा एकांत आहे. सुंदर सृष्टी फुललेली आहे, फुलं आहेत, फळं आहेत, पक्ष्यांचा मधुर किलकिलाट आहे, रम्य मनोहर असं स्थान आहे. आणि एवढं एकांत रम्य मनोहर सुंदर स्थान मिळाल्यानंतर सुद्धा जो साधक भगवंताचं ध्यान करत नाही आहे, नामस्मरण करत नाही आहे, वृथागतम तस्य नरस्य जीवनम, व्यर्थ आहे त्याचं जीवन. अरे तुम्हाला एकांतामध्ये अशा पवित्र जागी जर भगवंताचं ध्यान होत नसेल तर बाजारात कधी ध्यान करणार आहेत तुम्ही? आणि संसारामध्ये तुम्हाला भजन होणार आहे का? म्हणून एकांत मिळाला की भजन करावं महाराज, नामस्मरण करावं, भगवंताचं चिंतन करावं. एकांत मिळाला जरूर प्रभूला शरण जावं. हो, जर एकांत मिळून जर भजन करत नाही, व्यर्थ आहे त्याचं आयुष्य, शुकाचार्य म्हणतात. त्यावरती रंभा म्हणते, ओ शुकदेवजी महाराज, बघा तरी माझ्याकडे मी किती सुंदर आहे. माझ्या अंगाला घाम येत नाही, त्यामुळे दुर्गंधी येत नाही. कापरासारखा सुगंध आहे माझ्या अंगाचा, केशर कस्तुरीसारखा सुगंध येतो आहे. माझा देह पहा तरी अंगावर सुरकुती नाही आहे. मी नित्य चिर तरुण अशा प्रकारची आहे. पहा तरी एकदा माझं मुख किती सुंदर आहे. अगदी सुंदर अशा प्रकारचं सरळ चाफेकळी नाक आहे. गुलाबाच्या किंवा फुललेल्या कमळासारखे माझे टपोरे टपोरे पाणेदार डोळे आहेत. गुबगुबीत गाल आहेत सफरचंदासारखे, पिकलेल्या तोंडल्यासारखे लाल चुटुक ओठ आहेत, आत कुंदकळीसारखे दात आहेत. आता जास्त काय वर्णन करू शुकाचार्य महाराज. आकाशामध्ये पौर्णिमेचा चंद्रमा आल्यानंतर तो जसा फुललेला चंद्रमा दिव्य कांतिमय दिसतो, त्या चंद्राला सुद्धा लाजवील एवढं सुंदर माझं मुख आहे. आणि एवढ्या सुंदर मुख असलेली स्वतःहून जर तुम्हाला मी प्रसन्न झालेली आहे, फिदा झालेली आहे, आणि असं असताना तुम्ही जर माझा स्वीकार न कराल तर वृथागतम तस्य नरस, थो तुमच्या तारुण्यावर, आग लागो तुमच्या तारुण्य. करायचं काय? अरे एवढी सुंदरी मी आणि स्वतःहून पिदा झाली असताना तुम्ही जर माझा स्वीकार न कराल तर वृथागतम तस्य नरस्य जीवनम, व्यर्थ तुमचं जीवन आहे. तो तुमच्या जीवनावर काही अर्थ नाही तुमच्या जीवनामध्ये. ती रंभा बोलते. त्यावर शुकाचार्य म्हणतात, रंभे खरंच ग, आधी तर मनुष्य देहच मिळत नाही. बरं मिळाला तर त्यात सौंदर्य मिळत नाही. सगळ्यालाच सुंदरता मिळते का? हो, नाही मिळत. भाग्यानंच सौंदर्य लाभतं महाराज. नाहीतर कुठं रंग आहे तर रूप नाही, कुठं रूप आहे तर रंग नाही. बरं नाक नीटाचं आहे तर डोळे मिचमिचे असतात. बरं डोळे टपोळे तर नाकही चांगले तर दातच बाहेर आलेले असतात. काहीतरी एक आहे, एक नाही, कोठे काही. सर्वांग सुंदरता लाखात एखाद्याला लागते महाराज. हो, केवढं भाग्य आहे. आधीच तर देह मिळावा, त्यात सुंदरता, त्यात तारुण्य, आणि त्यात इतका सुंदर मुखडा. तू तर म्हणतेस की पौर्णिमेच्या चंद्राला लाजवील इतका सुंदर मुखडा आहे. आणि एवढं सुंदर मुख मिळाल्यानंतर सुद्धा त्या मुखातून जर भगवंताच्या नामाचा उच्चार होत नसेल तर आग लागो त्या मुखाला, थू त्या थोबाडावर. अरे एवढं सुंदर भगवंतांनी मुख दिलंय आणि तुम्ही नामस्मरण करत नाहीये. तुमच्या मुखातून देवाचं नाव येत नसेल, काय उपयोग त्या देहाचा आणि त्या जीवनाचा? वृथागतम तस्य नरस्य जीवनम. शुकाचार्य म्हणतात की इतकं सुंदर मुख असून सुद्धा त्या मुखातून जर भगवंताच्या मंगलमय नामाचा उच्चार होत नसेल,
थुंका त्या तोंडावर, आग लावा त्या तोंडाला, फुकून द्या ते तोंड. निरर्थक आहे ते तोंड, पाहू सुद्धा नका. अरे ज्या तोंडातून भगवंताचं नाम येत नाही त्याच्या एवढं अपवित्र काही नाही आहे. आमच्या संतांनी तर म्हटलंय, ज्या तोंडातून भजन येत नाही ना त्या तोंडावर गौरी थापा म्हटलेलं आहे. त्याच लायकीचं ते मुख आहे म्हटलंय. भगवंतांनी मुख दिलंय भजन करण्याकरता, मंगलमय नाम घेण्याकरिता. म्हणून हे रंभे, वृथागतम तस्य नरस्य जीवनम, व्यर्थ त्याचं जीवन. एवढा सुंदर देह, एवढं सुंदर मुख मिळून जो भजन करत नाही आहे, निरर्थक त्याचं जीवन आहे. शेळीच्या शेपटासारखं जीवन आहे त्याचं, निरर्थक. वृथागतम तस्य नरस्य जीवनम. त्यावर रंभा बोलते. खूप दोघांचा संवाद आहे बरं का. शेवटी रंभा शेवटचं निक्षून सांगे, ओ शुकदेवजी महाराज, तुम्ही डोळे झाकून काय बोलताय म्हणे. एकदा डोळे उघडा आणि माझ्याकडे पहा, आणि मग काय बोलायचे ते बोला. शुकाचार्य कधी कोणाच्या तोंडाकडे पाहत नव्हते बरं का. कोणाचं नाक किती नीट असेल, डोळे कसे टपोर आहेत, आणि कोणाचा रंग कसा आहे, कोणी कोणत्या रंगाचे कपडे घातले, तर मॅचिंग केली आहे का, आणि भांग कसा पाडला आहे, अलंकार कोणते घातले तर ना. कधीच शुकाचार्य महाराज चांबडीकडं त्यांचं लक्षच नाही आहे. या हाडामांसाच्या देहाकडं लक्षच नाही आहे. कोणी स्त्री आहे का, कोण पुरुष आहे, कोण पशु आहे का पक्षी आहे ना. कोणाचा बंगला कसा आहे, कोणाचा इमला कसा आहे, कोणाची जमीन कशी आहे, कोणाचं काय कसं आहे, ना ना ना. शुकदेवजी बहिर्वृत्तीवर कधी आलेच नाहीत महाराज. शुकाचार्यांची दृष्टी केवळ त्या भगवंताकडे आहे. एक भगवंताला सोडून शुकदेवांच्या डोळ्यासमोर काही दिसत नाही आहे. शुकाचार्य योगीराज आहेत, संतांचे गुरु आहेत शुकदेवजी महाराज. नेहमी करता शुकदेवांची दृष्टी नासिकाग्र दृष्टी आहे, योगियांची दृष्टी आहे महाराज. कधीच कोणाच्या तोंडाकडे शुकदेव पाहत नाही, कोणाच्या वैभवाकडे नाही, सृष्टीच्या सौंदर्याकडे कधीच नाही. योगीराज आहेत. पण ही आता रंभा फारच आग्रह करू लागली. नाही महाराज, एकदा डोळे उघडा, डोळे झाकून बोलू नका, डोळे उघडा, माझ्याकडे पहा, मी किती सुंदर आहे. तिचा आग्रहच पाहून क्षणभर शुकाचार्याने डोळे उघडले आणि तिच्याकडं पाहिलं. काय सौंदर्य महाराज. आता रंभा जगातल्या सगळ्या स्त्रियापेक्षा स्वर्गातल्या अप्सरा सुंदर असतात, आणि त्या सगळ्या अप्सरामध्ये रंभा ही सर्वोत्तम आहे म्हणतात. आणि ती रंभा समोर उभी आहे महाराज. काय सौंदर्य, वर्णनातीत, अप्रतिम लावण्य, सौंदर्य, सौकुमार्य, सौगंध्य. हो, पाहिल्याबरोबर शुकदेवजी, हो 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 रंभे, खरंच गो, मला आत्तापर्यंत माहितीच नव्हतं की जगामध्ये स्त्री एवढी सुंदर असते. मला आज कळालं स्त्री सुंदर असते. रंभेला वाटलं नक्की माझ्या फाशात अडकला बरं का आता. स्त्री सुंदर वाटते. शुकदेवजी म्हणतात, रंभे, बरं झालं तुझ्यामुळं आज मला कळालं की जगात स्त्री एवढी सुंदर असते. तू सुंदर आहेस, खरंच सुंदर आहेस. रंभे, आता तर जन्म मिळालाच आहे. कदाच भगवंताच्या कृपेनं पुन्हा जर मला जन्म मिळणार असेल तर मी भगवंताला प्रार्थना करीन की देवा, मला या रंभेच्या पोटी जन्म दे, म्हणजे मीही असा सुंदर होईन. ते ऐकल्याबरोबर रंभेनं पायच धरले. याला वैराग्य म्हणतात. केवढी सुंदर अप्सरा असलेली पण प्रसन्न झाली असताना शुकाचार्य म्हणतात, देवा, मला हिच्या पोटी जन्माला घाल, हिला माझी आई बनव. म्हणजे परस्त्रीला पाहिल्यानंतर ज्याच्या हृदयात मातृभाव निर्माण होतो, परस्त्री ही माझी आई आहे, हा शुद्ध प्रेमभाव ज्याच्या हृदयात आहे, त्याला वैराग्य म्हणतात. कनक आणि कांता या दोन गोष्टी ज्यानं जीवनात सांभाळल्या तो खरा विरक्त आहे महाराज. मग त्यानं भगवे कपडे घातले काय आणि नाही घातले काय, त्याने दाढी जटा वाढवली काय आणि नाही वाढवलं काय, त्यानं गळ्यात माळा घातल्या काय आणि नाही घातल्या काय, पण ज्याच्या जीवनात कनक आणि कांता या दोन गोष्टीबद्दल आसक्ती नाही आहे, तो खरा विरक्त आहे, तो गोसावी आहे, तो संन्यासी आहे, तो महात्मा आहे. कनक आणि कांता. कनक म्हणजे द्रव्य, पैसा. परद्रव्य माती समान आणि परनारी माते समान. हे दोन गोष्टी ज्याच्या जीवनात आहेत तो विरक्त आहे, तो वैराग्य संपन्न आहे महाराज. शुकदेवांच्या जीवनात अशा प्रकारचं वैराग्य आहे. वैराग्य, मूर्तिमंत वैराग्य म्हणजे शुकाचार्य महाराज आहेत. ज्ञानाबद्दल तर पाहायचं कामच नाही. भागवत वाचा म्हणजे त्यांचं ज्ञान काय कळलं. हो, अथांग सागर आहे ज्ञानाचे. भक्ती गंगेचा ओघ आहे.
हो. वैराग्याचा महामेरू, ज्ञानाचा सागरू, भक्तीचा आगरू, श्री गुरु शुक माझा. वैराग्याचे महामेरू आहेत, ज्ञानाचे सागरू आहेत आणि भक्तीचे आगरू आहेत शुकाचार्य महाराज. ज्ञान, वैराग्य, भक्ती सगळ्याच गोष्टीनं विश्वामध्ये सर्वोत्तम स्थान असलेल्या अशा माझ्या गुरुदेवांना, ज्यांनी जगावर अनंत उपकार केले आणि भागवताचं ज्ञान जगाला दिलं, परीक्षितीचं निमित्त केलं आणि जगाला भक्ती मार्ग दाखवला, जगाचा उद्धार केला, अशा संत शिरोमणी, ज्ञानियांचे राजे, योगियांचे गुरु माझे गुरुदेव शुकाचार्य महाराजांना माझा साष्टांग नमस्कार असो. त्यानंतर सरस्वती मातेला, ज्या सरस्वतीच्या कृपेनं आमची बुद्धी चालते, आम्हाला ज्ञान मिळतं, आमची वाणी चालते, त्या सरस्वती शारदांबा मातेला आमचा साष्टांग नमस्कार असो. त्यानंतर या युगाची देवता नरनारायण भगवान आहेत. आजही हिमालयामध्ये जा, बद्रीनारायणाची ठिकाणी तपश्चर्या करत आहेत महाराज नरनारायण. जगत कल्याणाकरिता या युगाची देवता नरनारायण आहेत. म्हणून त्या नरनारायणाला आमचा साष्टांग नमस्कार असो. आणि त्यानंतर व्यास महाराजांना आमचा साष्टांग नमस्कार असो. कारण व्यास ज्ञानावतार आहेत. जगाला जेवढं ज्ञान, गीता भागवत करीती श्रवण, ही भगवद्गीता आणि भागवत हे दोन्हीही ग्रंथ व्यास महाराजांनी लिहिलेले आहेत महाराज. महाभारतात गीता आणि भागवत महापुराण दोन्हीही ग्रंथ जगाला व्यासांनी दिलेले आहेत. 18 महापुराण जगाला व्यास महाराजांनी दिले आहेत. 18 उपपुराण व्यास महाराजांनी दिलेले आहेत. ब्रह्मसूत्र व्यास महाराज, जेवढं ज्ञान जगाच्या पाठीवर व्यास महाराजांनी दिलेलं आहे तेवढं जगाच्या पाठीवर कोणी दिलेलं नाही महाराज. ज्ञानराज माऊली सुद्धा म्हणतात, व्यासांचा मागोवा घेतो, भाष्यकारा ते वाट बसतो, मी ज्ञानेश्वरी लिहितोय, मी माझ्या मनांची रई आहे. व्यास महाराजांनी जे लिहिलंय त्यांच्याच मागे मागे मी चालतोय. व्यासोच्छिष्टम जगत सर्व म्हणतात. हे सगळं जग व्यासांचं उष्ट जग आहे म्हणतात. व्यासांनी लिहिलं नाही असं काहीच नाही आहे महाराज. ज्ञानाचा अथांग सागर असलेलं महाभारत लिहिलं, जगाला ज्ञान दिलं. म्हणून व्यासांना नमस्कार केल्याशिवाय आम्हाला कथा कीर्तन करण्याचा अधिकार नाही. म्हणून व्यासपीठ म्हणतात. हो, म्हणून व्यासांना वंदन. माझ्या गुरुदेवांचे गुरुदेव परमगुरु व्यास महाराजांना माझा साष्टांग नमस्कार असो. आणि येणेप्रमाणे परंपरेला गुरुदेवांना आदी वंदन करून आता त्यांच्या प्रश्नाचं उत्तर सूत मुनी देत आहेत की मनुष्य देह प्राप्त झाला म्हणजे मनुष्यानं काय करावं, भक्ती कशी करावी, भागवत सांगा, भगवंताची लीला सांगा. भागवत म्हणजे काय, कोणी सांगितलं, का सांगितलं, केव्हा सांगितलं, कसं सांगितलं, किती सांगितलं, कुठे सांगितलं, आदी आदी गोड गोड कथा सूत मुनी शौनकादिकांना सांगत येईल. काय सांगतात उद्या दुपारी 2 वाजता पाहूया. आज पहिला दिवस असल्यामुळे कथेला विलंब झाला, तथापि उद्यापासून आपण वेळेचं बंधन पाळण्याचा प्रयत्न करूया. या उपर भगवंताची मर्जी असो. झालेली सेवा गुरुमाऊलींच्या चरणी, भगवंताच्या चरणी समर्पण करतो. यजमान आरती लावतील तोपर्यंत आपण थोडंसं नामसंकीर्तन करूया. उद्या कथा दुपारी 2 वाजता. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. पुंडलीकवरदा हरि विठ्ठल, श्री गुरुज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्ण कन्हैया लाल की जय. वृंदा विहारी लाल की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. मंगलानि भवन्तु, सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता